हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा, श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यन्तदङ्गं च गृहाण गदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करहिचित् श्री गोपाल कृष्ण भगवान की। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते। श्री कपिल महामुनी आपल्या आईच्या निमित्तानं जगाला सांख्ययोग सांगतायत। सम्यक ख्यायते इति सांख्यः। ख्या म्हणजे डेफिनेशन, व्याख्या करणं। परफेक्ट एखादी गोष्ट कळण्याकरता कमीत कमी शब्दात पूर्ण आशय आला पाहिजे, याला व्याख्या म्हणतात। ती सम्यक व्याख्या म्हणजे सांख्य। हे विश्व किती पदार्थातून निर्माण झालंय, ते कशा पद्धतीने चाललंय, मोक्षाचा मार्ग काय, प्रपंचही नेटका करायचा आणि परमार्थही उत्तम करायचा, पारलौकिक प्रवासही मोक्षापर्यंतचा उत्तम करायचा। यासाठी एक एक गोष्ट सांगणं चाललंय। अहिंसा सत्यमस्तेयम यावदर्थ परिग्रहा। योग्य तेवढ्याच गोष्टी जवळ ठेवा, जास्तीत जास्त कमी वस्तू आपल्या जवळ, अपरिग्रह। हल्ली जगामध्ये ट्रेंड वाढत चाललाय मिनिमलिझम। कमीत कमी साहित्यात मला राहता आलं पाहिजे, कारण जेवढ्या जेवढ्या वस्तू गोळा केल्या जातात ना, तेवढ्यात आपलं चित्त अडकतं। एका विशिष्ट वयानंतर त्या कमी कराव्यात। नाहीतर तेवढ्या वस्तू आपल्याला ध्यानाला आड येतात। खूप कौतुकानं आणली होती हो गाडी, यूज होता तोपर्यंत ठीक आहे,
याच्यात वेळ वाया घालवत नाहीये. अपरिग्रह अत्यंत महत्वाचा आहे आणि आज हे जगाला कळायला लागलंय. जेवढं कमी साहित्य आपल्या जवळ असेल तेवढे आपण सुखी होतो, हे आजच्या जगातल्या विचारवंतांनी मान्य केलंय. आचार्यांनी हे 1200 वर्षापूर्वी सांगितलंय. कौपीनवंत खलु भाग्यवंत. पुन्हा सांगतो, विशिष्ट वयापर्यंत किंवा तो तुमचा इतका मोठा व्यवसाय आहे, तुम्हाला हे सांभाळावा लागेल. अत्यंत अप्रतिम सिस्टीम आहे बरं. परमा आदरणीय उदयदादांनी इतकी कॉस्टली लाखो रुपयाची सिस्टीम आणि त्याचं उद्घाटन आपल्या या स्वामी समर्थ मंगल कार्यालयातल्या भागवतात झालंय. दसऱ्याला घेतलं होतं त्यांनी. तो नंतर बरेच कार्यक्रम होते मध्ये 2 दिवस, पण त्यांनी त्या चांगल्या सिस्टीम आहेत त्या, पण त्या लावल्या. माझं भागवताची कृष्णाची सेवा, या निष्ठेचा माणूस मिळणार नाही हो. मी नाही पाहिला असा माणूस या क्षेत्रात. नाही तर माणसं मोबाईलवर खेळत बसतात आणि एकाग्रतेनं ऐकतात. दुसरं भागवत आहे, त्यांनी भागवत ऐकलं यापूर्वी साखरप्याला, पण तरी पुन्हा त्याच निष्ठेनं. पूर्व पुण्य आहे, नमस्कार तुम्हाला, एवढंच त्यातलं उत्तर. पण तुम्हाला साहित्य जमा करावं लागेल. हे पर्सनली प्रत्येकाने लावून घ्या. मी हे बोलतोय काय, जेवढं आवश्यक आहे तेवढं साहित्य पाहिजे, पण आवश्यक किती आहे आणि आवश्यक किती नाही हे तुम्ही ठरवताना शास्त्राचा आधार घ्या. पण अपरिग्रह अत्यंत महत्वाचा मुद्दा. ब्रह्मचर्यम या शब्दात आता ब्रह्मणी चरती इति ब्रह्मचारी. सोपं, अगदी सोपं. प्रतिक्रीडेचा त्याग. ब्रह्मचर्य फार अपेक्षित आहे बरं का योगामध्ये. पुढे तपहा. त्रास घेण्याची हौस असली पाहिजे. तप म्हणजे त्रास झाला पाहिजे आपल्याला थोडासा. तपतपती धातू आहे. तापलो पाहिजे आपण. सगळं कम्फर्टेबली चाललंय छानपैकी. AC लावलाय, लक्सने आंघोळ केली आहे गरम पाण्याने. देव सोडून सगळं आठवतं की नाही देवघरात. त्रासाची आवड असली पाहिजे. समर्थांचा एक मनाचा श्लोक आहे बघा, देहे दुःख ते सुख मानित जावे, असे हे याच्यावर नाही ते. पुढे शौचम. शरीर स्वच्छ, वाणी स्वच्छ, मन स्वच्छ, पैसे स्वच्छ आणि विषयांच्या उपभोगाची पद्धती स्वच्छ, एकदम क्लिअर. पुढे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वस्य अध्याय इति स्वाध्याय. रोज काहीतरी वाचावं, रोज काहीतरी ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचल्याशिवाय, तुकोबांचे 2 अभंग वाचल्याशिवाय मी झोपणार नाही ठरवून टाकावं. साक्षात्कारी महापुरुषांचे ग्रंथ आपल्या डोळ्याखालून रोज गेले पाहिजे. कळत नाही सगळं बरोबर आहे, पण तरी वाचा. एक तरी वाक्य कळतं, विचारात ते राहतं. ज्ञानोबा असं म्हणाले, तो मरावं कसं, ज्ञानोबांची ओवी. मी ती शेवटी परीक्षिती मोक्षाच्या वेळेला सांगत असतो. झाकले घटींचा दिवा, काय नेणो विझाला केव्हा, तयापरी पांडवा देह ठेवी. वारा लागू नये म्हणून टोपली झाकली दिव्यावर अशी मोठी. ऑक्सिजन पुरतोय तिला, पण केव्हा तरी त्यातलं तेल संपतं आणि कधी विझला कळतं का बाहेर चला. इतका शांतपणाने प्राण जावा. काय छान हो, ही कल्पना सुद्धा किती छान आहे. आणि ही तयारी करून ठेवायची तारुण्यातच. घाबरणे बिबरणे नाही, रेडी फॉर डिपॉर्चर. केव्हा येऊ देत मृत्यू, तयार आहे असं आपल्याला ज्ञानोबा तयार करत, तुकोबा तयार करतात किंवा टेंबे स्वामी. कुठलंही काही वाचा. स्वाध्याय, पुरुषार्चन. सगुणाच्या विग्रहावर प्रेम. एक सगुण विग्रह ज्यांचा सांख्य योगाचा अभ्यास असेल त्यांनी लक्षात घ्याल, कपिलांनी सांगितलेल्या सांख्यावरती अनेक टीका आहेत. शंकराचार्यांनी ते खोडलं असं आपण ऐकतो बऱ्याचदा, पण हे कपिलांनी सांगितलेलं सांख्य आचार्यांनी खोडलेलं नाही आहे. कपिलांच्या सांख्य सूत्रावरती ईश्वर कृष्ण नावाचे एक काशीला महापंडित होऊन गेले, त्यांनी आपली मतं नोंदवली. त्यात नश्वर सांख्य, नेश्वर सांख्य, ईश्वर न मानणारं सांख्य म्हणजे पूर्वमीमांसावाल्यांचं सांख्य आहे ते ईश्वर मानत नाही, ते आचार्यांनी खोडलंय. ज्यांना हे माहिती नाहीये ते फार लकी आहे, एवढंच सांगतो.
इथे स्वच्छ सेश्वर सांख्य झाले. इथे कपिल आहे, लक्षात घ्या. एकच आहेत कपिल. कपिल 2, 3, 4 असं आणू नका. कारण काय होतं, पंडित लोक वादच घालतात. पंडितांचं बघा आपण, ज्ञानेश्वर किमान 3 असतील म्हणले. रेडा बोलवणारे वेगळे, समाधी घेतली ते वेगळे, आणि जे विठ्ठल पंतांचा मुलगा ते वेगळे. कारण इतका म्हणाले, एवढा 12-15 वर्षाचा मुलगा इतकं ज्ञानेश्वरी कशी सांगेल? कारण ते आपल्या मुलाचा विचार करतात, मोबाईलचा हट्ट करणारे. एकच ज्ञानेश्वर आहेत. कृष्णाबद्दल वाद आहेत, विद्वानांतले वाद सांगतो मी आपल्याला. कृष्ण सुद्धा 4-5 असतील म्हणले. शेण काढणारा वेगळा, गीता सांगणारा वेगळा, 16,108 वेळा वेगळा, असं म्हणणं आहे त्यांचं. असो, मला तर त्यात जायचं नाहीये. इथे स्वच्छ सांगितलंय, तुम्हाला एखादं सगुण आवडावं. तुम्ही कितीही वेदांती असा, तुम्ही कितीही अधिकारी असा, अगदी तुमचं निर्गुण ध्यान लागत असो, तरीही तुम्हाला सगुण आवडलं पाहिजे. नाथांकडे 12 वर्ष कृष्णाने पाणी भरलं, आपण ऐकतो श्रीखंड्या रूपानं, तरी सुद्धा नाथ महाराज त्याच्यावर प्रेम करतात. आजही नाथांच्याकडे मूर्ती आहे, त्याची पूजा नाथ महाराज रोज करत असतात. ती जबाबदारी नसेल तर करू नका, पण आवडावं ते. अभंग असा आहे नाथांचा, पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा टाकू नये. मला सगुण आवडावं. पुढचा मुद्दा सांगता, मौनम, मौनाचा अभ्यास करावा. आई, मौन म्हणजे फक्त हे नव्हे, डोळ्याचं मौन, कानाचं मौन, आत्ताच्या भाषेत मोबाईलचं मौन. मौन मौन करायला लागला ना, कोणी करत असतील तर कळेल बघा. मौन करायला लागला मनुष्य की विचार व्यवस्था बंद व्हायला लागते हळूहळू. रिव्हर्स इफेक्ट होतो. कारण विचार बोलताना आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागतं ना, सेंटेन्स रचावं लागतं. आता मला हे बोलावं लागणार आहे, मग म्हणजे विचार करून बोलणाऱ्यांबद्दल बोलतो मी. हे तर असंही सकाळी तोंड धुवायच्या आधी 8 वाजता पत्रकारांना बोलवून मुलाखत देणारे आहेत ना लोक मुंबईत. संजय उवाच, तसं नाही, गंभीरतेनं आपण हा विचार करायला पाहिजे की मौन रिव्हर्स इफेक्ट होतो. मौन करायला लागला मनुष्य ना. माझे गुरुजी सांगतात, सोमवारी मौन असतं त्यांचं. ते म्हणाले, बुवा संध्याकाळी काही बोलावंसच वाटत नाही रे, मौन सोडतो तेव्हा. काही बोलावंसच वाटत, कशाला बोलायचं. 90% गोष्टी अशा असतात की आपण बोलू नयेत, आणि 10% गोष्टी अशा असतात ज्या नाही बोललं तरी चाललं असतं. बडबड 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 चालली आपली. एक बायको घेऊन गेली डॉक्टरांकडे नवऱ्याला. आमचे रात्री झोपेत बडबड बडबड करतात. चेक केलं त्यांनी, तब्येत चांगली आहे त्यांची म्हणून. आणि 1-2-5-10 मिनिटांनंतर लक्षात आलं त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. आल्यापासून तो काही बोलतच नव्हता. सगळं त्यांनी सांगितलं, दिवसा त्यांना बोलू देत जा, म्हणजे रात्री बोलणार नाही ते. हे उलट घ्या. मी स्त्रियांवर टिंगल करत नाही, उलट घ्या. काही वेळा उलटही असतं. नाही, मौनम सदासन जय. आसनाचा विजय मिळवा. आसनाचा विजय म्हणजे एका आसनात मला किती वेळ बसता आलं पाहिजे. आसनाचा विजय खूप महत्वाचा आहे. ज्याला परमार्थात पुढे जायचं त्याच्याकरता चाललंय. 22 तास असे आसनात बसणारे लोक. एकदा बसले की बसले, आणि काही घेऊन बसत नाहीत. माळ घेऊन नाही, पोथी नाही, नुसती शांत. आसन विजय. पुढे सांगतात स्थैर्यम. हा चित्ताचा गुण आहे, स्थैर्य. काहीही झालं तरी चित्ताला वायबल होऊ द्यायचं नाही. चांचल्य नावाचा वायूचा गुण आपल्या शरीरात जो आहे ना, आपण वायू खूप घेतो, आणि मग तो चांचल्य नावाची शक्ती आहे. ती बालपणी ती कर्मेंद्रियात असते, तरुणपणी ती ज्ञानेंद्रियात येते, आणि कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय वृद्ध झाली की ती परत मनात जाते. आणि मन खूप वायबल असतं बघा. वृद्ध लोकांसारखे सारखे असे असे करत असतात बघा. काही लोक शांत म्हणून बसणार नाही, काहीतरी करतात, कुडकुड कुडकुड कुडकुड. म्हणून माझे गुरुजी सांगतात की जोपर्यंत मनात चांचल्य गेलं नाहीये तोपर्यंतच ते जिंका.
तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. स्थैर्यम. पुढे सांगतात प्राणजयश शनैहि, हळूहळू प्राणाचा विजय मिळवावा. म्हणजे काय करावं आई? प्राणायाम करावा. म्हणजे कपालभाती करावा का? अनुलोम विलोम करावा का? दीर्घ श्वसन करावा. म्हणजे गौतम बुद्धांनी जो विपश्यना सांगितली आहे ती त्याच्या पूर्वी हजारो वर्ष आमच्या कपिलांनी सांगितली. म्हणजे शांत बसा आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला बघा. विपश्यना. शांत. आणि हळूहळू त्याचं अंतर वाढवायचं. वाढतच. आणि करून बघा ही गोष्ट. आत्ता करून बघा. श्वास थांबवा की विचार थांबतो. क्षणापुरता थांबतो. डॉक्टर सांगतात बघा आपल्याला, ते रक्त काढतात ना, श्वास घ्या जोरात आजोबा, धरून ठेवा. म्हणजे काय होतं? शरीरातलं लक्ष जातं बाजूला आणि तेवढ्यात रक्त काढतात ते. त्यांनाही माहिती नाही की आपण योग सांगतोय. हा योग आहे. हो, पूरक अंतःकुंभक जेवढा जमेल तेवढं. उगाच दाबादाबी नाही करायची, काही दमायचं नाही, काही तब्येत बिघडून नाही घ्यायची. शांतपणाने. हे विपश्यना करणारे लोक आहेत. अहो या क्लास करता हजारो रुपये मोजतात, लाखो रुपये मोजतात माणसं. हे फुकट आहे इथे भागवत. तर आपल्याला त्याची किंमत राहिली नाही. परिणाम असा होतो की आपल्याला पैसे मोजायची वेळ आली. असो. प्राणजनैः शनैः प्रत्याहारश्चेंद्रियाणाम. हळूहळू ज्याला अंतर्मुख व्हायचंय त्यानं त्या ज्ञानेंद्रियाचा आहार प्रति म्हणजे बंद करावा, उलट करावा. डोळ्याचा आहार आहे रूप, नाही पाहणार मी काही. कानाचा आहार आहे शब्द, प्रयत्नपूर्वक ऐकणार नाही. कानावर शब्द पडले तर त्याचा मी विचार करणार नाही. मग कान बंद नाही करता येत, डोळे बंद करता येतात, पण दुर्लक्ष करता येतं की नाही? आपण शिक्षकांकडे दुर्लक्ष केलं की नाही? आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं की नाही? दुर्लक्ष करता आलं पाहिजे. कानावर शब्द पडला, ठीक आहे, इग्नोर. कानडीत बोलतायत कोणी, मला कानडी येत नाही समजा, उदाहरण घ्या. किंवा जपानीत बोलतायत, काही कळत नाही, एवढं कळतं की नाही? तसं करायचं. म्हणजे कानाचा आहार तोडणे, हा आहार तोडणे खाण्याचा. म्हणून आपण हळू, कारण योगातल्या प्रक्रिया जाऊया. योग आहे हा, सांख्य योग. जर जमलं बर का तर हळूहळू आहार कमी करावा. आपल्यापैकी अनेकांना हे जाणवत असेल, प्रामाणिकपणे उपास करणारे लोक आहेत, संध्याकाळी काहीही विचारही करू नये असं वाटतं बघा. बरोबर बोलतोय ना मी? दिवसभर उपास करा, संध्याकाळी विचारांच्या प्रेरणाही होत नाहीत. काय जाऊ दे हो, जाऊ दे हो. हे जाऊ दे हो वाटतं म्हणजे अन्नाची प्रेरणा बंद झालेली असते. अन्न प्रेरणा देतं आपल्याला. अन्न पोटात जातं, त्याचं रक्त होतं ना, अन्नाच्या गुणाच्या प्रेरणा होतात. म्हणून अन्न तोडावं, प्रत्याहार. म्हणले महाराज आपण मरून नाही मरत कोणी. मी औरंगाबादला एक साधिका पाहिल्या होत्या, मोठ्या साध्वी, खूप वर्ष झाली त्याला. त्या दिवसभरामध्ये एक शेंगदाणा खायच्या, रात्री भिजत टाकायच्या, सकाळी उठल्यानंतर तो त्याचं नाक काढून टाकायच्या आणि एक शेंगदाणा खायचा बस, आणि पाणी थोडंसं दिवसभर. आणि वर्षानुवर्ष त्या एका शेंगदाण्यावर होता. मी म्हटलं जेवण झाल्यावर मी अर्धा किलो संपवतो. टका 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 असं. विनोद लक्षात राहण्याकरता विषयान मनसा हृदी स्वधिष्ण्याना अमेक देशे मनसा प्राणधारणम वैकुंठ लीलाभ्य ध्यानम. इथे सबीज ध्यान सांगितलंय. आता थोडा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो संख्येच्या भाषेतला, संख्येच्या भाषेत सांगितलेला योग म्हणजे सांख्य. सम्यक ख्यायते. आता 2 व्याख्या सांगितल्या मी इतक्यात. त्यांनी सांगितलं हे सगळं विश्व निर्माण झालं ना आई, हे कसं निर्माण झालं? अनेकदा ही प्रक्रिया आली आहे बरं का. त्यातली इथली बघूया. एक वेळ अशी होती की काही नव्हतं. मग काही नव्हतं हे होतं का? तर तेही नव्हतं.
म्हणजे काही नव्हतं असं नव्हतं, हे होतं. त्या स्थितीला म्हणायचं परब्रह्म. नुसतं ऐकून घ्या शब्द. त्याला तुम्ही मेंदूनी म्हणजे बुद्धीने विचार त्याचा करू शकत नाही. बुद्धी इंद्रिय गोचर पदार्थांचाच विचार करते. इंद्रिय अगोचर पदार्थांचा विचार करायला बुद्धीला शिकवावं लागतं. आणि चिंतन करता करता परब्रह्माचा विचार करायचा असेल तर एक विचार करून बघा, गगन सदृशम या स्थितीचा विचार करा. आकाशाप्रमाणे म्हणजे आकाश नव्हे, पण काहीतरी आकाशाचं साधर्म्य परब्रह्माशी आहे. विशाल आहे, अविनाशी आहे, बरं का. असे काही सद्गुण आहेत. पण प्रमाणे म्हटलंय म्हणजे ते निश्चित नाहीये. तुम्ही मला वडिलांप्रमाणे आहात म्हणजे वडील निश्चित नाही आहात. तुम्ही मला आईप्रमाणे आहात म्हणजे आई निश्चित नाही आहात, पण आईचे काही गुण तुमच्यात आहेत. असं काही गुण. स्पेसचा विचार करा म्हणजे परब्रह्माचा अंदाज येईल. परब्रह्म बुद्धीनं कळत नाही, बुद्धीला सहज कळत नाही त्याची. जसं आपण बासुंदी केली परवा, ती बासुंदी ढवळत राहावं लागतं ना, ढवळत राहावं लागतं, नाही तर ती लागते. आणि एकदा लागली की त्याचं काही सुद्धा करता येत नाही. नंतर पूर्ण ती बासुंदी तुम्ही 2 तास 3 तास घट्ट 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 करत जाता ना, ती ढवळता 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 कशामुळे ती बासुंदी चांगली झाली? त्या डावामुळं. बरोबर आहे ना? डाव नसता म्हणजे ढवळायला व्यवस्था नसती तर ती बासुंदी लागली असती म्हणजे खराब झाली असती. कशामुळं बासुंदी झाली? डावामुळं. त्या डावाला विचारा बरं, किती साखर आहे बासुंदीत? डाव सांगू शकतो? काय म्हणता तुम्ही? पळी काय? तसं बुद्धीमुळं आत्मज्ञान होतं, पण बुद्धीला आत्मज्ञान होत नाही. वाक्य लक्षात ठेवायला. ते परब्रह्म तत्व. त्यात एक लाट आली, सहज आली, काही कारण नाही तरी लाट आली. त्या लाटाला म्हणायचं मूळ माया. या मूळ मायेला एक लेक झाली, एक मुलगी झाली असं समजा. तिचं नाव गुणमाया. या गुणमायेनं 3 मुलांना प्रसवलं. 3 मुलं झाली तिला, सत्व, रज आणि तम. पण ती 3 मुलं, याला 3 मुलं याला म्हणायचं प्रकृती. प्रकृती म्हणजे 3 गुण लक्षात घ्या. प्रकृती म्हणजे 3 गुण. आता ते 3 गुण समान आहेत. समान जोपर्यंत आहेत तोपर्यंत काही निर्मिती होत नसते. हे खूप लाखो वर्ष चाललंय बरं का. मी याला उदबत्तीचं उदाहरण देतो. किंवा एका माणसाला 3 दोऱ्यांनी बांधलाय असं समजा. एक माणूस आहे आणि त्याला कासरा कासतो ना, वासरू बांधायचा, अशा कासऱ्याने बांधला. 3 कासरे बांधले. इकडं कासऱ्या कमरेला बांधला. इकडं एक माणूस ओढतोय, इकडं एक माणूस ओढतोय, इकडं किती अंतर आहे त्या 2 दोऱ्यांमधलं? 120 अंतर आहे. बारत्रिक 120 आणि 120 असा बरोबर समान अंतरावरनं 120 अंतरावरती त्या जॉबला, त्या माणसाला, त्या दगडाला, काय जे असतील त्याला माणसं समान ताकदीनं ओढतात. कुठं जाईल तो दगड? कुठं जाईल तो माणूस? जर समान ताकद असेल तर कुठंच जाणार नाही. पण त्यातले दोघं जरा ढिले पडले इकडे तिकडे बघताना की त्याला कोणीतरी ओढून घेतं. याला म्हणायचं गुणांची अवस्था ढळली. नीट ऐका बरं का, ढळली. आणि ढळली की याला म्हणतात, या स्फोटाला म्हणतात गुणक्षोभ. तमोगुणाने ओढलं याला, आणि तमोगुणाने ओढल्याबरोबर त्यातून सर्वप्रथम निर्माण झाला शब्द नावाचा गुण. आधी गुण निर्माण होतो आणि मग त्याचा मॅटर म्हणजे त्याचा पदार्थ निर्माण होतो. त्या पदार्थाचं नाव आहे अवकाश. शब्द नावाचा गुण हा आकाशाचा आहे. याला गुणाला म्हणायचं तन मात्र. तेवढंच, मात्र म्हणजे तेवढंच, ओनली. आपण चेक देतो ना, 1500 रुपये, 1500 रुपीज, 1500 रुपीज ओनली, मात्र. तेवढंच मात्र. शब्द नावाचा गुण निर्माण झाला आणि नंतर मॅटर म्हणजे त्याचा आकार निर्माण होतो. आकार आकाशाचा. हे थोडं समजून घ्यायला अवघड आहे. तिखटपणा मिरचीत जातो. मिरची तिखट नसते. मिरची आपण आमटी भाजीत टाकतो की तिखटपणा आमटीत उतरतो. मिरची वेगळी राहते. मिरची हा पदार्थ नंतर तयार होतो. ऊस हा पदार्थ तयार नंतर होतो. गोडी ही नावाची गोष्ट असते.
ती गोडी नावाची गोष्ट त्यात शिरते. पाण्याद्वारे, मातीद्वारे ते आहेच आहे, पंचमहाभूतामध्ये आहेच आहे ते पाच गुण. नंतर स्पर्श नावाचा गुण निर्माण झाला, हा वायूचा तन्मात्र आहे. तेज नावाचा महाभूत निर्माण होण्यापूर्वी रूप नावाचा गुण निर्माण झाला, हे रूप हा तेजाचं तन्मात्र आहे. आकार आणि रंग हे लक्षात घ्याल, म्हणजे रूप आहे. आणि पुढचा चव नावाचा गुण निर्माण झाला, हा चव नावाचा गुण पाण्यामध्ये येतो. आणि गंध नावाचा गुण नंतर त्याच्यातून पृथ्वी नावाची गोष्ट तयार होते. सगळा विस्तार करत बसत नाही, तर 8:15ला प्रवचन थांबणार नाही. कोजागिरी पौर्णिमा आहे का अमावस्या असं वाटेल उगाचच, वेळेवर थांबायचं आहे आपल्याला. आणि नंतर त्रिगुण आणि पंचमहाभूत, याच्यातून त्रिगुणांचंच कॉम्बिनेशन म्हणजे पंचमहाभूत आहेत बरं का. त्रिगुण जेव्हा असे खूप असे अगदी विरळ आहेत तेव्हा अवकाश आहे, थोडे घट्ट झाले की वायू झाला. त्रिगुणांचीच 5 कॉम्बिनेशन म्हणजे पंचमहाभूत आहेत. महत्वाचा सिद्धांत आहे बरं सांख्ययोगातला. हा वारंवार आलेला आहे, पण मी त्यातलं थोडंसं सांगतो. हे 5-7 वेळा तरी या सृष्टीक्रम आलाय. पण आई, सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या गोष्टींना उपभोगणारा आत्मा म्हणजे पुरुष, म्हणजे प्रधान म्हटलंय त्याने. प्रधान आणि प्रकृती, या प्रकृतीला, या सगळ्या आकारांना, या चवीला भोगण्याकरता, अनुभवण्याकरता आज चैतन्य वास करत असतं. आणि चैतन्याचा विलास म्हणजे पुरुष, म्हणजे प्रधान म्हटलंय त्यांनी, मुख्य. आणि प्रकृती म्हणजे आकार सगळे, आणि त्याचे गुण हे अनुभवणारे. अशा दोघांच्या संगमातून त्रिपुटी तयार होते. खाणारा, खाद्य पदार्थ आणि खाणे नावाची क्रिया. सुगंध किंवा दुर्गंध, सुगंध घेणारा आणि प्रत्यक्षात सुगंध दुर्गंध घेण्याची क्रिया, याला कर्ता कर्म क्रिया, अशा 17 त्रिपुटी सांगितल्यात त्यांनी. अशा तयार होतात. पण खरं सांगू आई, नीट विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, अनुभवानंतर ती सगळी जी प्रकृती आहे ती पुरुषाचीच सेवा करत असते रे. उदाहरण सांगतो मी आपल्याला गुलाबजाम आवडतो, उदाहरण घ्या. आपण म्हणाल नाही आम्हाला नाही आवडत, असं नाही. आपल्याला आवडणारा पदार्थ मनातल्या मनात धरा. तो गुलाबजाम तुम्ही जिभेवर ठेवला, मस्त झालाय हो, छान मंद आचेवर तळलाय तो, मंद. मग नाही तर वर्ण जळतो ना आतनं कच्चा राहतो. फार कळतं ना बुवाला. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आहे. आणि तो छान पाकामध्ये बुडवला, त्यात तेल सगळं गेलं पाहिजे असे ठेवले ते, कारण ते नाहीतर पाक कुठे राहणार, पाकाला राहायला जागा पाहिजे. आणि छान मस्तपैकी पाक, आणि तो पाकातला गुलाबजाम खाल्ला, जिभेवर ठेवला. सांगताना मला तोंडाला पाणी सुटतंय. थोडं जरा आपल्या अनुभवाच्या प्रांतातलं बोला, म्हणजे अवघड फार. सांख्य म्हणजे बापरे बुवा, आणि आज सांख्य सांगितलं, काय कळलं? काही कळलं नाही. अशी 4-5 वाक्य बोलली की लोकांना बुवा विद्वान वाटतो. तसं नकोय आपल्याला. आपल्याला कळलं पाहिजे. जिभेला बरं वाटलं की नाही? बोला, जिभेला बरं वाटलं की नाही? कुठल्या कशाला बरं वाटलं? जिभेवरती तो गुलाबजाम ठेवल्यावर मस्त झालंय गुलाबजाम. जिभेला बरं वाटलंय, कुणाला कळलं? मनाला कळलं ना. निरोप कुठपर्यंत गेला? जिभेवरती गुलाबजाम ठेवल्यावरती तो चांगला झालाय हा निरोप मनापर्यंत गेला. बरोबर आहे हो का नाही? आणि मनाला बरं वाटलं ना, अजून वाढावं चार, फारच भारी झाले. तुमच्याकडेच गुलाबजाम नेहमी स्पेशल होतो. मला नेहमी खूप ठिकाणी मी सांगतो की गुलाबजाम खावा तर यांच्याकडेच. मनाला बरं वाटलं. पण मनाला बरं वाटलंय कुणाला कळलं? बुद्धीला, निर्णय क्षमतेला. आणि निर्णय क्षमतेला कळलं गुलाबजाम चांगला झाला. ही नोंद शेवटी कोणी घेतली? बुद्धीला. का कळलं? बुद्धीमध्ये चैतन्य म्हणजे जिवंतपणा आहे. म्हणून जिवंतपणाचं कारण आहे पुरुष. आणि अलीकडं सगळंच्या सगळं वापरले गेले, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला म्हणायचं प्रकृती. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्रकृती आहे आणि आउटपुट म्हणजे पुरुषाची सेवा आहे. पुरुष म्हणजे आपल्या आतलं चैतन्य.
आणि प्रकृती म्हणजे त्यानंतरचं सगळं. आणि म्हणून आपल्याला आपला देह आवडतो. मला सांगू, आपण विषयांचा उपभोग घेतो, ती प्रत्यक्ष भगवंताची सेवाच करत असतो. फक्त आपल्याला असं वाटतं की गुलाबजाम गोड आहे म्हणून मला बरं वाटलं. नाही, मी जिवंत आहे म्हणून गुलाबजाम मला गोड लागलाय. मेलेल्या माणसाच्या तोंडावरती गुलाबजाम ठेवा, नाही तर बटाटे वडा ठेवा, नाही तर निखारा ठेवा, त्याला काय प्रॉब्लेम आहे? जिवंतपणाचा अनुभव देणाऱ्या परमात्म्याची सेवा देह करत असतो. आणि याला व्यवहार म्हणतात. अत्यंत महत्वाचा कपिलांचा सिद्धांत आहे. प्रकृती नेहमी पुरुषाची सेवा करत असते. पुरुष म्हणजे माणूस नव्हे, पुरुष म्हणजे पुरे शेते इति पुरुषः. आतमध्येच आहे, या पुरामध्येच आहे, या गावातच आहे, पण शेते कळत नाही, झोपल्यासारखा आहे तो. आत्मा कळतो का? डोळा कळतो, माणूस कळतो, वेळ कळतं, सगळं कळतं, पण त्याच्या आतला तो कळत नाही. आणि नामदेव महाराजांनी इतका मोठा सांख्यांचा सिद्धांत एका अभंगात आणला. पांडुरंगा, मी देहाद्वारे तुझीच सेवा करतोय ना रे. तू अवकाश मी भूमिका. लक्षात घ्या, स्त्रियांची देह पण प्रकृती आहे आणि पुरुषांचा देह सुद्धा प्रकृतीच आहे. कोणीच पुरुष नाही आहे. पुरुषाचा अहंकार सोडूनच द्या. एकदा मीराबाई गेल्या वृंदावनला आणि खूप मोठे सत्पुरुष होते, तर त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी निरोप दिला की मी स्त्रियांना भेटत नाही. मीराबाईंच्या चरित्रात कथा आहे, मी स्त्रियांना भेटत नाही. मीराबाईंनी निरोप दिला त्यांना, तुम्ही पुरुष आहात का? मला तर माहिती आहे फक्त गोपालकृष्ण पुरुष आहेत, परमात्मा. अहो, नंगे पायात काही न घालता धावत आले आणि मीराबाईंच्या चरणावर मस्तक ठेवलं त्यांनी. मीराबाई म्हणाली, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. आणि तो सगळ्यांच्या आतमध्ये आहे म्हणून आपला देह चाललाय. त्यानं या देहाचं कनेक्शन तोडलं की घरासमोर गर्दी. आता अभंग नीट ऐका. सांख्याचं मर्म या अभंगात आलंय. पांडुरंगा, तू अवकाश मी भूमिका. तू पिंडी मी शाळुंका. तू पिंडी मी शाळुंका. तू समुद्र मी द्वारका. तू समुद्र मी द्वारका. स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. तू चांद मी चांदणी. तू चांद मी चांदणी चांदणी. तू चांद मी चांदणी. तू नाग मी पद्मिनी. तू नाग मी पद्मिनी. तू कृष्ण मी रुक्मिणी. तू कृष्ण मी रुक्मिणी. स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. तू वेद मी स्तविता. तू वेद मी स्तविता. वेद मी स्तविता. तू शास्त्र मी गीता. तू शास्त्र मी गीता. तू गंध मी अक्षता. तू गंध मी अक्षता. स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी.
पुरुषोत्तमा नामा 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 म्हणे पुरुषोत्तमा नामा म्हणे पुरुषोत्तमा 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 स्वये भुललो तुझी ये प्रेम. जोपर्यंत आपण देहाद्वारे विषयांच्या माध्यमातून असे किंवा निर्विषय माध्यमातून असेल परमात्म्याची सेवा करतो तोपर्यंत आपल्याला देह आवडतो. आपल्याला आपला देह आवडतोय की नाही? बोला. प्रेम आहे की नाही? कोणी प्रवचनात पुढं सरक म्हटलं तर एवढा बटाटा एवढा डोळा करतात की नाही लोक? हे नकारात्मकतेनं घेऊ नका. आपण विषयांच्या माध्यमातून परमात्म्याचीच सेवा करत असतो. हा फार महान सिद्धांत सांख्यामध्ये आलेला आहे. एक उदाहरण विचारतो. आपण आरशात पाहता आणि कुंकू लावता, टिकली लावता, काय असेल ते लावता, किंवा आपण दाढी करता. माझा प्रश्न असा आहे, आरशात बघून तुम्ही आरशातली आहे तिला कुंकू लावता का स्वतःला लावता? तसं विषयांच्या आरशामध्ये आपण परमात्म्याची सेवा करतो. आणि हे आपल्या श्लोकात आहे, उदर भरण नोहे. आपण यज्ञ करतोय म्हणजे योग्य तेवढ्याच आहुत्या दिल्या गेल्या पाहिजेत, उगाच जास्त नको आणि कमी पण नको. पूजा ते विषयोपभोग रचना, आचार्यांची मानस पूजा. म्हणून भगवंता मला तू का आवडतोस? नामा 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 म्हणे पुरुषोत्तम. नामा 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 म्हणे पुरुषोत्तम.
कुडी, नीट ऐका, मी कुडी तू आत्मा, मी कुडी, कुडी म्हणजे देह, देहाची कुडी म्हणतो ना. देहाच्या द्वारे आता आपण बासरी ऐकलीत म्हणजे बासरीच्या द्वारे तुम्ही आपल्या आतल्या परमात्म्याची सेवा केली. आता आपण इतकं सुंदर हार्मोनियम, हे तबला वादन, हे मंजिरी वादन ऐकताय, कानाद्वारे आपल्या आत्म्याची पूजा करताय असा विचार करा. म्हणजे विषयांचा तो भोग राहत नाही, ती पूजा होते. गोपींनी हेच केलंय. हो, जेवताना विचार करा की मी परमात्म्याची पूजा करतोय, मी विषय भोगतोय हा विचार करतो म्हणून आपण अज्ञानी जीव आहोत. आणि इथे सांगितलं त्यांनी की आपण या 24 तत्वांनी प्रधानाची म्हणजे कार्यब्रह्माची पूजा करतो. 24 तत्वाचं आहे सगळं विश्व. पंचमहाभूत, 4 अंतःकरण वृत्ती, 10 इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचविषय इज इक्वल टू 24. 24 ही प्रकृती आहे. आणि याद्वारे आपण प्रधानाची म्हणजे कार्यब्रह्माची पूजा करतो, आतल्या चैतन्याची पूजा करतो. मगाशी बोललोय मी हे सगळं. आणि असं विश्व चाललंय. नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये फुललो तुझी प्रेमा, मी कुडी तू आत्मा, मी कुडी तू आत्मा, स्वये दोनी, स्वये दोनी, स्वये दोनी, स्वये दोनी, स्वये दोनी, स्वये दोनी. सांख्य ऐकल्यावर हा निश्चय करावा, विषय भोगताना सुद्धा मी विचार करावा. तो अधर्मानं भोगला तर चालणार नाहीये, चोरी केलेलं त्याला नाही चालत. दुसऱ्याच्या कंपाऊंड मधली फुलं वाकडी काठी घेऊन पहाटेच्या वेळेला आणलेली देवाला चालत नाही. एक जण परवा सांगत होते, बुवा तशी आणली तरच स्वीकारतात, मी विकत आणली तर तो असं टाकून देतो म्हणले. अधर्मानं कुठलाही विषय भोगलात तर तुम्ही परमात्म्याची सेवा नाही करत, तुम्ही चोरी करताय. म्हणून भगवान सांगतात, धर्माला अविरुद्ध असणारा काम हे माझं स्वरूप आहे. भगवंताचं वचनच आहे गीतेतलं, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हा एकदा सिद्धांत निर्माण झाला ना की माणसाला चोरी वाटत नाही कुठली. अरे मी माझ्या घरात जेवतोय, कष्ट केलेत आणि मला भूक लागली ना, आता 12 साडेबारा जेवायची वेळ मी जेवतोय आणि याद्वारे मी परमात्म्याची सेवा करतोय. पुढे सांगतात, आई याच्याकरता वेळ ठेवावा. आणि 2 ध्यानं सांगितली, निर्गुण निर्बीज ध्यान आणि सबीज ध्यान. सबीज ध्यान म्हणजे मानसपूजा, डोळे मिटून बसावं. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, शुचे देशे प्रतिष्ठाप्य विजितासन आसनम तस्मिन् स्वस्ति समासीन रुजुकाय समभ्यसेत. छान बसावं, हाताचे मणिबंध असे ठेवावे, उजवा हात खाली, डावा हात वरती. ध्यान सांगितले त्यांनी, डावा हात वरती, अंगठ्याला असा अंगठा लावायचा. हे कुलदेवतेचं मुद्रा आहे बरं ही. उजवा हात खाली, डावा हात वरती आणि असं बसावं. ज्ञानोबा असे आहेत बघा. उगाच माणसं सिरियलमध्ये पाहतात, असे बसतात थोडं वेळ असे होतात, म्हणून असं बसावं. डोळे बंद करावेत आणि बरोबर शरीराच्या मध्यभागी भगवान महाविष्णूंची इथे पूजा सांगितली. पूजा केली आहे त्यांनी इथे. महाविष्णूंची इथे पूजा कल्पावी. शरीराच्या आतमध्ये एक छोटंसं मंदिर आहे, त्याच्यामध्ये एक सिंहासन आहे, त्याच्यावर भगवान महाविष्णू बसलेत आणि मी स्वतः कल्पावा वेगळा आणि मी त्यांची पूजा करतोय. सुंदर पूजा सांगितली आणि त्याद्वारे छान पूजा केली. पहिल्यांदा त्यांची पाद्यपूजा केली, मग त्यांना आंघोळ घातली, मग धूप छानपैकी माऊ पंचानी त्यांचं अंग पुसलं, नवीन कपडे चांगल्या प्रकारचे धुवून व्यवस्थित चांगल्या प्रकारचे कपडे नेसवले, चांगल्या प्रकारचे हार, उत्तम उत्तम फुलं. नंतर धूपमाग्रापयामी दीपं दर्शयामी, छान भरवावं विष्णूंना. आणि हळूहळू त्याचं जेवण झाल्यानंतर त्याचे हात मुख धुतल्यानंतर तांबूल दिला त्याला. हे मी थोडं अनुषंगिक सांगतोय. आणि त्याला प्रदक्षिणा घातली, आरती केली आणि त्याच्यासमोर मी डोळ्यासमोर त्याची प्रतिमा आली पाहिजे बरं. विष्णू म्हणलं की विष्णू समोर आले पाहिजेत. हे
इथे आहेत नाही असं, किंवा हे. आणि मग त्याच्या हास्यामध्ये, त्याला लास्य म्हणतात, भगवंताच्या किंवा जगदंबेच्या स्माईलला लास्य असा शब्द आहे. लास्यप्रिया असं ललिता सहस्रनामात वर्णन आहे. लास्यप्रिया म्हणजे किती स्माइलिंग करते ती जगदंबा किंवा भगवंत असं. त्याच्यात स्वतःला विरवून टाकावं, त्याच्या निटिलाकडे बघावं. इथे त्याचा जो कस्तुरी तिलक आहे त्याच्याकडे बघत त्याच्या हास्यामध्ये स्वतःला विरवून टाकावं. अशा पद्धतीनं जर रोज ध्यान करत गेलो आपण तर परिणाम असा होतो, एक दिवस काय व्हायचं ते होऊन जातं. आपण सगुणात बसलो की सगुण आपल्याला निर्गुणात घेऊन जातं. आपण विमानात बसलो एअर इंडियाचे की ते आपल्याला अमेरिकेत घेऊन जातं. आपल्याला काही करावं लागत नाही, फक्त कुर्सी की पेटी बांधलो. हे सगुणाचं वैशिष्ट्य आहे. अहो, देवहूतीचं काम झालं होती ना एकदा, तिला फार प्रवचन ऐकावी लागली नाही, तर एकदाच ऐकलं आणि तिचं जमलं काम. म्हणजे त्यानंतर तिनं कसं साधन केलं ही कथा येते. इंद्राने तिला खूप लोकांनी त्रास दिला. साधन करायला लागला की त्रास देतातच लोक. आणि हे सगळं व्यवस्थित जमलं तिला. भगवंताने तिचं रक्षण केलं आणि त्यानंतर तिनं विचार केला, झालं काम एकदम असं. म्हणजे ते आतल्या आत असं क्लिक होतं बरं का. बाहेरून कुठून देव येतो आणि तो आपल्याला दर्शन देतो या डोळ्यानं, असं नसतं. तसं असलं तर ते अगदी तात्पुरतं आहे, झलक आहे ती. ते परमात्मा तत्व मी आहे असा बुद्धीला अपरिवर्तनीय अनुभव येतो. आणि बुद्धी त्याचा परिणाम, बुद्धी वेगळा विचार करणं बंद करते. नंतर बुद्धी त्याला पाहिजे तो विचार करते. मग साधनं होतात, इन्स्ट्रुमेंट्स होतात संतांचे देह परमात्म्याचे असं. आणि मग तिनं विचार केला की झालं देहाचं काम, काय करायचं आता हा देह. उत्तीर्णेच्या परे पारे नौका या किम प्रयोजनम. नदीतनं पलीकडे गेलो की नौका गळ्यात बांधून फडफडत आपल्या मुक्कामापर्यंत नेता येईल का. किंवा गाडी आता आमची आली तिथं, गाडी मला 4थ्या मजल्यावर 3ऱ्या मजल्यावर नाही नेता येणार आहे. मीच वर जायची पंचायत आहे, लिफ्ट बंद पडल्यामुळं. झालं चालू बरं का, म्हणजे गंमत करतो मी. तसं झालं काम आता या देहाचं. हा देह म्हणजे नौका किंवा गाडी आहे ही. झालं काम. मग तिने विचार केला काय करूया. आणि एकदम तिनं लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे हा देह कायमचा. आणि म्हणून तिनं तो पाण्यामध्ये कन्व्हर्ट केला. एकदम पाणी झालं त्याचं. आणि ती नदी अशी वाहायला लागली आणि गंगेला जाऊन मिळाली. तिचं नाव सिद्धपदी नावाची नदी. आजही नदी कलकत्त्याला आहे. स्मृती म्हणून भगवंतांनी कायम ती नदी ठेवली आहे. तिचं आजचं नाव आहे हुगली नदी. कलकत्त्याला ही नदी आहे. त्यातलं चैतन्य थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिता संगम झाला. झालं काम त्याचं. मला खूप वेळा इथं सांगावं वाटतं की देवहूती आपल्या सगळ्या भूमिकांना न्याय देताना सगळीकडे जिंकत गेली आहे. नीट ऐका. कन्या म्हणून धन्य. आपल्या कन्यापणाला तिनं न्याय दिला. कुठे आई वडिलांचं नाव आला, भट्टा लावला नाही. उलट उत्तम मुलगी, कन्या म्हणून धन्य. कर्दमांची पत्नी झाली, पत्नी म्हणून धन्य. पत्नीपणाला न्याय दिला. मातापणाला काय 9 मुलींवर काय अनुसूयाला शिकवलं असेल हो. अरुंधतीला काय शिकवलं असेल. अनुसूया, अरुंधती या मुली आहेत तिच्या. काय दत्तात्रेय आले तो पोटी. आता तो आहे लगेचचा अध्याय. आता दत्तप्रभू पोटी यावेत असे मुलीवर संस्कार करावेत. काय आई असेल हो. कारण आयाच बिघडवतात अनेकांचे प्रपंच. तिकडे गेल्यावर वेगळं अकाउंट काढ, कोणी कोणाचं नसतं. काडी पेटी झाली ती हो. खूप कमी आया असं शिकवतात. मुली तिकडे गेलीस ना की सगळ्यांना जिंक, साम्राज्ञी श्वशुरे भव. काय असेल ती अनुसूया. आणि अनुसूयेची आई देवहूती. माता म्हणून धन्य. नीट ऐका. कन्या म्हणून धन्य, पत्नी म्हणून धन्य, माता म्हणून धन्य. योग्य त्यावेळेला अंतर्मुख झाली. ही सगळी सुख आहेत, पण याच्यात फार रमण्यात अर्थ नाही आहे. असं काहीतरी मी मिळवलं पाहिजे की ते देहाच्या पलीकडचं आहे. म्हणून पतीला तळमळीने प्रश्न विचारलाय. म्हणून मुमुक्षू म्हणून धन्य. मग त्यांनी सांगितलं मी नाही उपदेश करणार तुला, पण तुझ्या पोटी भगवंत अवतरतील. आणि कपिलांना तिनं जन्माला घातलं. भगवंतानी तिच्या पोटामध्ये गर्भामध्ये राहावं 9 महिने. किती धन्य असेल तिचा गर्भाशय. नंतर शिष्या म्हणून धन्य, नंतर साधिका म्हणून धन्य, आणि नंतर सिद्धा म्हणून धन्य.
मला प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, अजून काय जीवनाचं सार्थक असतं? आपल्या सगळ्या भूमिकांना उत्तम न्याय दिला हो. आणि भागवतातली पहिली कथा ही शुकदेवांनी एका स्त्री करता अर्पण केलेली आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की स्त्रियांचा केवढा सन्मान आहे आमच्याकडे, कुठेही अपमान नाही. स्त्री किती महान असते, स्त्रीमध्ये किती क्षमता असतात. देवहूतीची जीवनमुक्ती हा 33वा शेवटचा अध्याय 3ऱ्या स्कंधातला. 4थ्या स्कंधातल्या पहिल्या अध्यायात मनूंचं वर्णन येतं आणि अतिशय सुंदर कथा येते. भगवान श्री दत्तात्रेयांची कथा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय. यानंतर ध्रुवाची कथा येते. ध्रुवाची कथा रंगवत नाही. ध्रुवाच्या कथेचं मर्म एक वाक्यात सांगतो. दत्तात्रेयांबद्दल एक गोष्ट बोलायची राहून गेली. दत्तप्रभू हा चिरंजीव अवतार आहे. आजही दत्त महाराज आहेत. आपण एकमेकांना दिसतोय असे ते दिसू शकतात. कुठे असतात? काशी स्नान 3 वेळेला आंघोळीला जातात. ते मनोज सगळ्या सिद्धी आहेत त्यांच्या पायाच्या दासी. मनोजव सिद्धी त्यांच्याजवळ आहे. पटकन जातात, आंघोळ करतात. 3 वेळेला स्नान. कुठे? काशीला आंघोळ आहे त्यांची. करवीर क्षेत्री भोजन. भिक्षेला ते कोल्हापूरला येतात, करवीर भागात येतात, करवीर प्रांतात. म्हणून आजही कोल्हापूरचा मनुष्य जर कुठला असेल ना, तर दारातल्या अतिथीला तो विनमुख जाऊ देत नाही. आणि मातापुरी शयन होते प्रतिदिनी. दास म्हणे हे तो नव्हे सामान्य. समर्थांनी आरतीत लिहिलेलं आहे. बरं, त्या दत्त महाराजांना नमस्काराचा मेसेज पाठवून ठेवूया. देवा आमच्यावर कृपा ठेवा सगळ्या अर्थाने. आम्हाला काही कळत नाही, एवढं निश्चित कळतंय. यानंतर ध्रुवाची कथा येते. हा, दक्षाची कथा येते. दक्षाच्या कथेमध्ये तो शिवांचा द्वेषी आहे आणि विष्णूंचा भक्त आहे. आणि त्याचा परिणाम त्याला शिक्षा द्यावी लागते. एखादी भक्ती तुम्ही करत असाल म्हणजे दुसऱ्या देवतांचा किंवा उपासना पद्धतीचा तुम्ही जर द्वेष केलात तर तुम्ही आपली देवता तिथे नाहीये असा तुम्ही आपल्याच देवावर आरोप करता. म्हणजे तुम्ही आपल्याच देवाला त्रासविता. म्हणून सार्वभौम उपासना ज्याला करायची आहे त्यानं आपलाच देव सर्वत्र बघावा. आपलीच उपासना करायची. वेगळं काही श्रीराम जयराम जयराम म्हणत असाल तर मुद्दाम काही वेगळं म्हणायची गरज नाही आहे. किंवा दिगंबरा म्हणत असाल तर नाही, पण ते त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय सांगितलं. दिगंबरा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवायच आहे. फक्त कृष्णामध्ये पण दत्तप्रभू दिसावेत. दुसरा देव पाहू नये हा नियम नाही आहे. दुसरा देव दिसू नये हा नियम आहे. लक्षात येते का? नाही तर दक्ष होतो. काय आज सांप्रदायिक अभिनिवेश इतके वाढत चाललेत लोकांचे, आम्ही नाही त्यांचं ऐकत. अशा छोट्या छोट्या चुली मांडल्यासारखं झालंय हो. अहो एकच परमात्मा आहे. एकम सत विप्राह बहुधा वदंती आहे ना वेदमंत्र. एकम सत विप्राह बहुधा वदंती आहे ना, तो मंत्रच आहे. एकच तत्व आहे. ते कृष्ण रूपानं आलं, राम रूपानं आलं, देवी रूपानं आलं, काहीतरी रूप आपण आपलं कल्पलेलं आहे होते रूप. म्हणून आपली उपासना सोडू नये, पण दुसऱ्या उपासना पद्धतीचा किंवा उपासकाचा कधी द्वेष करू नये. ही दक्षाची कथा आहे. ती कथा रंगवत नाही. ध्रुवाच्या कथेमध्ये ध्रुवापेक्षा मला त्याची आई सांगायची. ही आई एका वाक्यानं निंदा करत नाही ध्रुवासमोर. सापत्न मातेनं सुनीतीनं कानफाटात दिली त्या पोराला.
एवढं छान 5 वर्षाचं छोटं बाळ, त्याच्या 5 बोटं उठली आहेत आणि ते रडत रडत जेव्हा घरी आलं त्यावेळेला आई काय रे झालं बाळा, असं असं माझं वाईट वाटलं. वार्ता परिसुनीती रडली बहु कापली जशी कर्दळी. वाईट वाटलं आपल्या मुलाला अशा पद्धतीनं. मला तर वाईट, मला तर घरातनं बाहेर काढलंच आहे. कारण तिच्या नवऱ्याचं नाव आहे उत्तानपाद. त्याला 2 स्त्रिया होत्या, सुनीती आणि सुरुची. मला ही नावं सुद्धा विशेष वाटतात. अशा 2 स्त्रिया आपल्याला प्रत्येकाला आहेत, म्हणजे स्त्रियांना सुद्धा. सुनीती आणि सुरुची अशा 2 वृत्ती आहेत की नाही. सुनीती सांगते लवकर उठ, व्यायाम कर, जरा कमी खा. आणि सुरुची सांगते हाण. 2 इच्छा, हे लक्षात घ्या. आणि जो सुनीतीला लांब टाकतो आणि सुरुचीच्या नादाला लागतो त्याच्या उत्तानपाद होतात, म्हणजे तंगड्यावर टाळकं खाली, हॉस्पिटल. हे गंमत करून सांगतोय तरी काय नावं सुद्धा आहेत बघा ना. सुनीती एकाही शब्दानं सुरुचीची निंदा करत नाही. तर तिला काय अवघड होतं निंदा करायला. हो तुला काय, अरे मला पण ताप दिलाय तिनं, अशीच आहे टवळी ती, काही विचार नको. ही मागणं आली, काना मागून आली. आपल्या मुलांना संस्कार देताना कधी विचार करावा प्रत्येक वेळेला की मी हे वाक्य बोलले तर माझ्या मुलावर संस्कार काय होईल. मला खूप वेळा या सुनीतीचं विशेष वाटतं. म्हणून तो ध्रुव घडला. शिवाजी महाराज एवढे महान का घडले. जिजाबाई, आग्र्याच्या प्रसंग आपण आठवा. खरंच महाराज घाबरले होते. वर्णन केले, काय करू आई, आता कोलॅप्स होईल काम. तेव्हा आई रात्रभर बसून राहिली. कारण गेल्यावर औरंगजेबाच्या तावडीतनं सोडून यायचं काही सोपी गोष्ट होती होय. तेव्हा आईनं महाभारत सांगितलंय. महाभारतातली संजयाची गोष्ट अप्रतिम. जिजाबाईंना खूप सगळं चांगलं येत होतं. आठवतंय का लहानपणी आपण महाभारत ऐकलंय ते. आई आठव, ते आठव बाळा. मला असं दिसतंय, माझ्या अनुभवी दृष्टी अशी सांगतेय की शिवबा तू परत येशील, पण तू जर गेलास तर नेताजी पालकर इथे काम करील. ही तळमळ कुणाची आहे. जिजाबाईंची. महाराज ग्रेट आहे ते सांगायला नकोच हो, आहेतच ते, पण ते त्यांच्या ग्रेटनेस जो आहे, महानता फुलवणारी कोण आहे. म्हणून मला ही गोष्ट हायलाईट करावीशी वाटते. सुनीती आणि अनंत ध्रुवानी एवढा पराक्रम. 40,000 वर्ष राज्य केलंय हो पृथ्वीवर. 40,000 वर्ष असं इथे वर्णन आहे. 37,500 म्हणजे साधारण 40,000 वर्ष. आणि मृत्यू जिंकला त्यानं. मृत्योर मूर्ध्नी पदं दत्वा असं पद वापरलंय शुकदेवांनी. मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवलं, विमानात बसले. आणि आता जो ध्रुव नावाचा तारा दिसतो तिथे हा ध्रुव सदेह निघून गेला. म्हणजे त्याचा देह इतका पवित्र आहे की तो तिथे, आणि आजही तो तिथे आहे. म्हणून त्या कुठल्याही आढळ गोष्टीला ध्रुव असं म्हणतो आपण. सगळ्या आकाशगंगेला ग्रॅव्हिटीने धरून ठेवणारा ध्रुव आहे. म्हणून नेहमी आढळ गोष्टीवर विश्वास ठेवा. आढळ म्हटलं की ध्रुव आठवतो आपल्या. आढळपदी अंबरात बैसवेले ध्रुवाला, संकटात पीतांबर दिला द्रौपदीला. मध्यमात आहे मला. आढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला, तुला कत्तीन धगधगीन. आढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला, संकटात पीतांबर, संकटात पीतांबर दिला द्रौपदीला, दिला द्रौपदीला. जय मुकुंद जय गोविंद, जय मुकुंद जय गोविंद, जय धीर धरी, धीर धरी, धीर धरी, धीर धरी. हे ध्रुवाचं चरित्र आपल्याला आढळ पदावर, म्हणजे ध्रुवावर आपल्याला जायचं नाही आहे. ठरवलं तर जाऊ शकत नाही. पाऊस आल्यावर पलीकडच्या गल्लीत नाही जात आहे. पण ध्रुवाचा उपयोग काय होतो तर भरकटलेली नौकाला दिशा कळते की नाही. म्हणून ध्रुवाची कथा पुढे सांगतात. वेनाची कथा येते. वेनाच्या उर्मटपणामुळे वेनाला ठार करावा लागला संतांना. फक्त हुंकारानेच त्याला ठार केला असं वर्णन आहे.
उर्मटपणानं वागायचा, मीच सर्वश्रेष्ठ. हो, इतकी चांगली परंपरा आहे, वडील इतके ग्रेट होते, किती मोठं काम केलं त्यांनी देशात. पोरगा असलं उद्धटपणा करायला लागलं होते. शेवटी संत सगळे एकत्र जमले ना, असं केलं, वेन मरून गेला, असं वर्णन आहे बरं इथं. तुम्ही का असताय मला कळत नाही. आणि गंमत म्हणजे त्याच्या बाहूचं थोडं मांस काढलं त्यांनी, असं वर्णन आहे. आणि रवी आपण दही घुसळतो की नाही, असं ते घुसळलं, क्लोनिंग केलं आणि त्यातून एक अफाट असा सामर्थ्य संपन्न मुलगा जन्माला घातला. श्री पृथू भगवान की जय. ह्याचा विचार केला पाहिजे की कसं केलं असेल हो, मांसातनं त्यातले DNA काढून काय केलं असेल हो, काय विज्ञान प्रगत असेल, म्हणजे मंत्र सामर्थ्य. आणि त्या पृथूनं पृथ्वी डेव्हलप केली म्हणून पृथूची, म्हणून पृथ्वी असं नाव पडलं या पृथ्वीला. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट्स लाखो वर्षापूर्वी त्यानं कारवरच्याही आधी, कारवर वाचला असेल आपण, एक होता कारवर, वीणा गवाणकरांची कादंबरी मी एका बैठकीत वाचून काढली. म्हणलं अरे क्या बात आहे, म्हणजे खाली ठेवेच ना ती, सुंदर आहे. किती तो गुलाम होता आणि कसे प्रयोग केले आणि कशा पद्धतीनं त्यांनी शेतीच्या डेव्हलपमेंट केले, हे पृथूनी लाखो वर्षापूर्वी केलंय बरं का. या पृथूची कथा येते. योग्य वेळेला मुलाला राज्य दिलं आणि स्वतः संन्यास घेतला, संन्यास म्हणजे घरातनं निघून गेला, ही कथा येते. सनत कुमारांचा उपदेश घेतला आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. पृथूचा मुलांना उपदेश असणारा एक अप्रतिम कथाभाग इथे आलाय, त्यात मी तर वेळ घालवत नाही. यानंतर पुरंजनाची कथा येते. पुन्हा पुन्हा तीच तीच चूक करणारा त्याला पुरंजन म्हणतात. या पुरंजनाचाही उद्धार सद्गुरु कृपेनं कसे झाला हे सांगून 4था स्कंद समाप्त होतो. 5वा असामान्य स्कंद आहे, तो परमहंसांच्या लीला सांगणारा स्कंद आहे. थोडं नाम गाऊया आणि पुढच्या सुंदर अशा कथानकाकडे जाऊया. काळजी करू नका, मी 8:15ला 100% थांबणार आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, अनेकांच्या घरचे कुळधर्म कुळाचार असतात, तर त्यामुळं कथा कधी ओव्हरलॅप होणार नाही याची मी काळजी घेतो. कारण कथा पिढ्यानपिढ्या लोकांना आवडावी ही माझी तळमळ आहे. कटकट करणारी आणि कंटाळा आणणारी, बास करा आता तुमचं पुराण असं म्हण, त्यापेक्षा अजून सांगा असं लोकांना वाटलं पाहिजे. असं मी माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या मुलांना पण सांगत असतो की असं करा, आणि ते मी प्रयत्न करतो. थोडं भजन करूया. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव रघुनंदन राघव राम हरे. बोला रघुनंदन सीताराम हरे, सिया राम हरे. सीताराम हरे, सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन रघुनंदन राघव राम हरे. बोला राघव सीताराम हरे, सिया राम हरे. सीताराम हरे, सिया राम हरे. सीता रघुनंदन राघव राम हरे, राघव रघुनंदन राघव राम हरे. रघुनंदन सीताराम हरे, सीताराम हरे, सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन रघुनंदन राघव राम हरे. रघुनंदन सीताराम हरे, सिया राम हरे. बोला सीताराम हरे, सिया राम हरे.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो. उत्तानपादाचा धाकटा भाऊ प्रियव्रत नावाचा राजा, याच्या वंशामध्ये असामान्य एक राजा जन्माला आला नाभीच्या यज्ञामध्ये. त्याचं नाव ऋषभ, विष्णूंचा तो अवतार आहे भागवताने सांगितलेला. आणि जैन नावाचा जो पंथ आहे त्याचा पहिला तीर्थंकर 24 तीर्थंकरांपैकी ऋषभदेव आहेत. आणि हे जैन लोकांना मान्य आहे. अनेकदा अनेक जैन लोक भागवत कथेचं आयोजन करतात, कथेला येतात. मी नगर औरंगाबाद भागात जातो तेव्हा पुष्कळ मंडळी कथेला येऊन बसतात. बियाणी म्हणून ती मंडळी आहेत, पेट्रोल पंप आहेत त्यांचे, पण कथेला समोर येऊन बसतात, कथेचं आयोजन करतात. जैन आहेत बरं ते बाकी मला आता कशात जायचं नाही आहे. तर ऋषभ नावाचा जो राजा होता तो आपल्या भरत खंड नावाचं नाव नंतर पडलंय, त्याच्या आधी आपल्या भारताचं नाव होतं अजनाभ वर्ष, ते इथे आलंय. त्याचा थोरला मुलगा भरत, त्याला तो त्यांनी दिला म्हणून या खंडाचं नाव भरत खंड पडलं. उरलेले अजून 9 खंड आहेत, हा धरून 10 खंड, 9 मुलांना 9 खंड देण्यात आले. म्हणजे सगळ्या पृथ्वीवर आपलं राज्य होतं, सगळ्या पृथ्वीवर आपणच होतो बरं का. म्हणून मेक्सिकोत उत्खननात गणपतीच्या मूर्ती सापडतात. थायलंड मधल्या राजाला राम असं म्हणतात, आज म्हणतात, आज. आपण चेक करा, समुद्र मंथनाचा देखावा थायलंडच्या राजधानीमध्ये विमानतळावर उभा केलेला आहे त्याने, बँकॉकला. हे तुम्ही सर्च करा नंतर यूट्यूबवर, मी काहीतरी बोलत नाही. आणि ते म्हणतात हे समुद्र मंथन आमच्या इथं झालेलं असलं पाहिजे आणि आमचा याच्याशी संबंध आहे. राम 14, राम 15 नावं आहेत हो तिथली. सगळीकडे आपण होतो. म्हणजे आत्ता आपण जी संस्कृती जपायचा प्रयत्न करतोय ती सगळीकडे होती. हे नंतर सगळे बांडगुळासारखं, क्षमा करा मला जरा. आपण याचा अभिमान केवळ बाळगायचा नाही, आपण याचा सार्थकता केली पाहिजे याची, असा माझा मुद्दा आहे. असो. यानंतर 9 मुलं आहेत, त्यांची नावं दिलीत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे 9 जण योगीश्वर झाले. तेच पुढच्या कलियुगामध्ये गोरक्षजालंदर चरपटाश्च अडबंग कानीफमच्छिंदराद्याः चौरंगिरेवाणक भर्तृसंज्ञां भूम्यां बभूवुर्नवनाथ सिद्धाः श्री नवनाथ भगवान की. हेच ऋषभदेवांची मुलं पुढं, कारण नवनाथाचा पहिला अध्याय वाचला की लक्षात येते हेच ते. आणि उरलेली 81 मुलं, 100 मुलं झालीत ऋषभदेवांना. ती ब्राह्मणत्व म्हणजे तपा करता निघून गेली. ब्राह्मणत्व त्यांनी धारण केलं, क्षत्रियत्व सोडलं, असं वर्णन आहे. म्हणजे काय, तपाला तपश्चर्येचं त्यांनी लाईफ ठरवलं, करिअर ठरवलं, तप करणार. ऋषभदेवांनी उत्तम राज्य केलं. योग्य वेळेला वनात जाऊन बसले आणि काष्ठमौन धारण केलं. 2 दगड घेतले आणि असे ठेवले. कशाला? माझं मौन आहे लक्षात राहण्याकरता. काष्ठमौन, बोलायचंच नाही. आणि विचार करता 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 एकदम क्लिक झालं आणि त्यांना साक्षात्कार झाला. नंतर ते वेड्यासारखे फिरायचे, कपडा अंगावर नाही, दाढीचे खुंट वाढलेले आहेत, अशा स्थितीत राहायचे. आपल्या कोकणात आलेत बरं का ते, आणि कोंक, व्यंक अशी नावं दिली आहेत. असे फिरत फिरत गेले. इकडे दक्षिण कर्नाटकामध्ये व्यंक म्हणजे व्यंकटेशगिरी, तिरुपती बालाजी वगैरे या भागात अर्हत नावाचा एक राजा राज्य करत होता. त्यांनी पाहिलं, अरे हा वेडा नाही आहे, बिद्रा नाही आहे, हा कोणीतरी कन्सेप्च्युअल पर्सनॅलिटी आहे, मुद्दाम वागतोय हा. म्हणून आपले गुप्तहेर त्याच्या पाठीमागं पाठवले आणि त्यांनी त्याचं वागणं लिहून काढलं. आणि त्यातून एक धर्म, एक पंथ स्थापन झाला, त्याला अर्हत पंथ म्हणतात. आणि त्याच वागण्याला ते सर्वश्रेष्ठ समजायला लागले. त्यांनी जिंकलेलं होतं बरं का. जिंकण्याला म्हणतात जैन, जिंकलेला आहे तो जैन असं. पण त्यातून एक वेगळाच मार्ग निर्माण झाला. थोडं वेदविरुद्धही वाटतं काही वेळा ते, पण असो, मला तर त्या तपशिलात जायचं नाही आहे. पण स्वतः ऋषभदेव एवढे अधिकारी होते. त्यांचा मुलगा भरत त्यांच्यापेक्षा उजवा, त्यानं तो संन्यास घेतला, निघून गेला. हो, कुठे गेला? नेपाळ मधली गंडकी नावाची नदी, तिथे जाऊन बसला. पण ध्यानस्थ. आता जीवन कसं आहे, पहाटे 2:30ला उठावं, ध्यान धारणेला, उपासनेला आरंभ करावा, फॉर्म बदलायचा, पूजा करा, नाम घ्या,
ध्यान करा. फॉर्म फक्त बदलायचा आहे, परमात्म्याच्या कनेक्शन मध्ये राहायचं आहे. जसं आपण इडली करतो, डोसे करतो, फॉर्म बदलतो, पीठ एकच आहे, असं ध्येय एकच, परमात्म्याशी कनेक्ट व्हायचं. तुम्ही ध्यान करा, आरती करा, अमुक करा, तमुक करा, पण ते त्याच्यात तो 11, 11:30 पर्यंत नंतर बाहेर पडतो. कंदमुळं फळं शोधावी लागतात, त्यात वेळ जातो. असं वाळू खणायची, जंगलामध्ये असतं हे सगळं. आणि आपण रामकंद वगैरे म्हणतो ना, असं कंद काढायचा, खायचा तासभर लागतो या सगळ्याला, शोधून खायचं आणि त्याच्यात तब्येत चांगली ठेवायची. त्यानंतर 1-1:30 वाजता आटोपलं. आत्ताच्या भाषेत बोलतो मी की कुठल्या ऋषीमुनींच्या दारात जाऊन बसायचं, महाराज मला काहीतरी सांगा हो. त्या काळात स्वाध्याय प्रवचनेच्या असे अनेक ठिकाणी सातत्यानं घरामध्ये चर्चा सुरू असायच्या. मग त्यांच्याकडे जाऊन बसावं, मग विचाराचं ध्यान करावं. संध्याकाळी 5 वाजता यावं, आंघोळ संध्या करावी, थोडं भांडभर दूध मिळालं तर घ्यावं, नाही तर काही नाही, भोपळ्याची पोड, विश्रांती, परत विश्रांती, झोपावं, परत पहाटे. आणि असं जीवन त्याचं जमलं. कशात नाही तो राजा होता. त्याचं वर्णन आहे. लोक आले, महाराज आम्ही तुमच्या राज्यात चाललोय, काही निरोप देऊ का? ते म्हणलं काही देऊ नका, मी निरोप घेऊनच आलोय. आता घरचा विचार नाही, बरं काही नाही. नाही, आमच्या गोव्याच्या बाबा बोरकरांनी एक छान पद लिहिलंय, कसे लाईफ होतं, परमहंसांच्या लीला कशा असतात. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही नाही पुण्याची. पण अशा राजाकडून एक चूक झाली. हरणाचं संगोपन करायचं जबाबदारी येऊन पडली. हरणी मेली हो, बाळाला जन्म दिला आणि आई मरून गेली जंगलामध्ये. ते बाळ आता हरणाचं पिल्लू असं तडफडतंय. भूतदया हेची भांडवल संता, सहनच नाही होत, माझा काही संबंध नाही असं नाही हो. त्यांना कुठेच दुःख बघवत नाही. आणि जंगलात होते तिथे ते हरणाचं पिल्लू पडलंय, हरणी मरून गेली आहे. आणि त्या बाळाला घेऊन घरी आले. ऋषींना विचारलं काय करायचं. ते म्हणले असे प्रसंग घडत असतात, आपली जबाबदारी आहे. गाईचं दूध आणलं, कापसाच्या बोळ्याने त्याला पाजलं आणि त्याचं संगोपन करता करता आता जपात लक्ष कमी आहे, त्या हरणात लक्ष जास्त. त्या हरणाचं पिल्लाला काय माहिती, त्याला वाटतं ही माझी आई आहे. ते फार खूप छान संवाद आहेत. ते सांगतो मला भूक लागली आहे, असं ते छाती ओढतं, मला भूक लागली असं. म्हणजे शब्द नाही बोलत ते आपल्यासारखे. गप्प बस, तुझ्या प्रकरणात माझ्या 4 माळा गायत्रीचे कमी झाल्यात का, असं ते बसतं. कसं असेल, काय संवाद छान आहे. कोणाकडे घरी कुत्रा असेल तर आठवा, किंवा मांजर, कळतं हो त्यांना. पुण्यात एक डॉक्टर आहेत, मोठे आहेत डॉक्टर. ते एकदा पेशंटवर ते कुत्रं भुंकलं म्हणून त्याला रागावले डॉक्टर. कळत नाही तुला, आपले पेशंट आहेत, आपल्या क्लायंटवर असं भुंकायचं. अहो ते रुसून बसलं. रात्री त्याचे कान नाकदोऱ्या काढायला लागल्या, सॉरी, त्याचं नाव घेऊन सॉरी, मग जेवलं. ते मला परवा सांगत होतं. खूप प्रेम करतात हल्ली, माणसंच कमी प्रेम करतात असं वाटतं काय. गायी प्रेम करतात, बैल प्रेम करतात बरं का. प्रकाश दादा, विवेक शास्त्रींचं ऑपरेशन झालं 2 वर्षापूर्वी, तेव्हा ते सांगत होते ते गायीला सांगून गेले जाताना. मोठं ऑपरेशन, बायपास झाली आमच्या शास्त्री भावांची. ते जाताना गाईला घरात सांगून गेले, तिचं नाव मला आता आठवत नाही, कपिला गाय ती. आणि ती ऑपरेशन होईपर्यंत जेवली नव्हती दुसऱ्या दिवशी. आणि त्यांनी विश्वजितनी सांगितलं मुलांनी की असं असं झालंय, त्याला तिला जाऊन सांग की झालं ऑपरेशन. मग तिने चारायला तोंड लावलं. हे आत्ता मी, ही सगळी मंडळी आहेत, तुम्ही फोन करून विचारू शकता, बरोबर बोलतोय ना मी. हे मला सुद्धा शास्त्री भाऊ इतकं प्रेम करतात होई. आता झालं असं, हरणाचं संगोपन करणं वाईट नाही आहे, भूतदया म्हणून ते योग्य आहे. पण त्याचा इतका विचार झाला की भगवंतापेक्षा भगवंत सेकंड प्रायोरिटी झाला, फर्स्ट प्रायोरिटी हरिण झाला. आणि परिणाम त्या हरणाला हरिणी मिळाल्यावर ते निघून गेलं. हे त्याच्या विचारात. आता त्याला वाघानं खाल्लं नसेल ना,
आज हे असंच होतं ना, आपली हरणं कुठंतरी गेलेली असतात, म्हातारा म्हातारी या चिमणे अन्नो परत फिरा. हा, त्यांच्या पाठीची उभा राहा. निश्चित आपल्या पोटचे गोळे आहेत, सगळं करा, पण एका सर्टन लेवल नंतर त्यांना त्यांचं लाईफ आहे हे नाही. आजही आईबाप विसरत नाही आहेत. वेळ आली तर त्यांच्याकरता धावून गेलं पाहिजे, पण त्यांना त्यांचं लाईफ आहे हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हे याच्या लक्षात नाही आलं. थोडा सत्वगुणाचा अतिरेक झाला. सत्वगुण ही सोन्याची बेडी आहे, रजगुण ही तांब्याची बेडी आहे बरं, कॉपरची, आणि तमगुण ही लोखंडाची बेडी आहे. बेडी एकच काम करते, बांधते. आता त्या हरणाचा विचार करत 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 याचा देह पडला आणि पुढचा जन्म हरणाचा आला. म्हणजे 99 आऊट झाला हो, नर्वस 90. काय चुकलं? हरणाचं संगोपन केलंय, चुकलं? अजिबात नाही. एक नाही 100 हरणं पाळली असती तरी चाललं असतं, पण भगवंतापेक्षा त्याची प्रायोरिटी जास्त नाही होता कामा. भगवंत एक नंबर, नंतर बाकीचं सगळं. आणि आता तो हरणाचा देह पडेपर्यंत, कारण ज्याचा आपण खूप विचार करतो ते आपण पुढच्या जन्मी होतो, म्हणून जे व्हायचंय त्याचा विचार करा. नाही का, एक जण रस्त्याने चालला होता, आकाशाकडे बघत बघत बघत, समोरनं एक पुणेकर आला. ओ म्हणला, जिकडे चाललाय तिकडे बघा, नाही तर बघताय तिकडे जाल. जे आपल्याला भगवंत व्हायचंय ना, पुन्हा पुन्हा मुद्दा लक्षात घ्याल. आपण मातीच्या गणपतीची पूजा करतो हे चांगलंच आहे, पण आपल्याला खरा गणपती व्हायचंय, आपल्याला खरा मारुती व्हायचंय, खरी देवी व्हायचंय, खरा कृष्ण व्हायचंय. ते त्याच्याकरता लक्षात राहावं म्हणून प्रतिमा आहे. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. आपल्याला मुख्य परमात्मा पाहिजे, म्हणजे ते आपण आहोत याचा अनुभव घ्यायचा आहे. परिणाम असा झाला, राजा शुकदेव सांगतायत, हरणाचा देह मिळाला. आता एक जन्म पोस्टपोन झाला मोक्ष थोडक्या करता. आता तो देह पडेपर्यंत राहावं लागलं. ते हरिण तिथं येतं, असं वर्णन आहे की ते हरिण तिथं येतं, पाहतं आपले सगळे साधना, जपाची माळ, कमंडलू, आणि रडतं. जाती स्मरण, गेल्या जन्माचं स्मरण आहे त्याला. चुकलं माझं. आता काय करणार? आता थांबा. जसे हल्ली ते मोठ्याच्या मोठ्या मेगा रोड झालेत ना, समृद्धी मार्ग, आमका मार्ग. एक जर क्विट चुकला ना तर 50 किलोमीटर किंवा 10-20 किलोमीटर पुढे जाऊन परत यायला लागतंय. असं झालं. आणि आता त्याचा देह पडला, श्रोते हो. आणि नवीन त्यांनी देह धारण केला, तो महाराष्ट्रात धारण केलाय बरं. हे रांजणगाव वगैरे हा भाग जो आहे ना, इथे अंगिरस गोत्रामध्ये ब्राह्मण कुळातच जन्म झाला, पण आता ठरवलं बोलायचंच नाही, काही भानगडीतच पडायचं नाही. मराठीत म्हण आहे, दुधानी तोंड भाजलं की मनुष्य, हिंदीत पण म्हण आहे, दूध का जला छाछ भी फूंक फूंक के पीता है. असं झालं. आता भानगडीतच पडायचं नाही, काही बोलायचं नाहीत. याला नाव ठेवलेलं नाहीये, इथे नाव नाही आलेलं. आपल्याला माहिती आहे म्हणून आपण जड भरत म्हणायचं. इथे त्याला नाव ठेवलं. अहो, नाव कुठलं आलंय? हाल केले त्याचे सगळे. आई मरून गेली, वडिलांनी दुसरं लग्न केलं, आणि सापत्न माता सावत्राई इतके हाल करायची, शिळपाका वाढायची, वाटेल तसं वागवायची, भांडी घासायला लावायची, सगळं. ते शांत, ते घरीतच धरायचे नाहीत कशाला. शांत 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 शांत. एकदा त्याला बळी द्यायला भिल्ल लोक, डोंगरातले लोक घेऊन गेले. चांगला दिसतोय तब्येतीने, तगडा, चला याला मारूया. आणि त्यांना मुलबाळ होत नव्हतं त्या भिल्लाला, म्हणून याला बळी द्याय करता, म्हणजे तामस उपासना म्हणतात ना, म्हणून बळी म्हणून घेऊन गेले. हे शांत उभे राहिले. तुला बळी देणार आहे, बर आंघोळ घालतो तुला, घाला. त्याला आंघोळ घातली, मग त्याला चांगले कपडे नेसायला दिले, मग त्याला जेवायला घातला. तो छान जेवला. तो भिल्ल म्हणतो, काय वेडपट मनुष्य आहे. भिल्ल राजा होता तो, वेडपट मनुष्य म्हणतो याला. मरायचं ना, जेवतोय. तो म्हणला, तेच ना, नाही तरी मरायचं तर जीवूया तरी नीट. ही टाणटूण वृत्ती आहे ना, खणखणीत वृत्ती, काहीच तक्रारच नाही. पण त्याला तिथे आणून उभा केला. असा तलवारीचा घाव घालायचा समोर ती डोंगरातली अशी जगदंबेची मूर्ती. कंठनाद केल्यानंतर रक्ताची पहिली जी धार उडेल ती जगदंबेच्या अंगावर उडाली पाहिजे, अशी ती सेवा. तमोगुणी आहे हे सगळं, पण करत होते ते लोक.
शुकदेव सांगतात साधूची परीक्षा मरणात होते. वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शांत होते. त्याचा हातबीत बांधले होते पण त्याने असं केलं नाही, आरडाओरडा केला नाही, शांत, रेडी फॉर डिपॉर्चर. आणि अशी ती तलवार वर गेलेली ती जगदंबा विचार करते, अरे माझ्या प्रभूचं अखंड चिंतन करणारा, परब्रह्माच्या ध्यानामध्ये असणारा हा, याला हे स्वार्थी प्रापंचिक काय मारतायत. आणि म्हणून मूर्ती फोडून जगदंबा प्रगट झाली आणि तीच तलवार घेतली आणि सप तिथल्या सगळ्या लोकांना मारून टाकलं. नाही इतकी नाही, उन्मत्त गर्ज गर्ज क्षणम मूढ मधुयावत पिबाम्यम. आपण महिषासुराचं वर्णन ऐकतो ना, अशी उन्मत्ततेनं त्या बिट्ट्या खेळतात ना लहान मुली, 2 बिट्ट्या 4 बिट्ट्या भरा 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 भरा, तशी त्या मुंडक्याने बिट्ट्या खेळायला लागली. ते शांत उभे होते. त्यांनी जगदंबेला नमस्कार केला नाही. का? मारणाऱ्यांचा तिरस्कार नाही, वाचवणाऱ्याला नमस्कार नाही. काय फिलॉसॉफी सर्व ही जडभर त्यांची. शेवटी ती म्हणाली, बाळा मला नमस्कार करतोस? करतो. त्यालाही नाही. नो कंप्लेंट, नो रिक्वेस्ट, नो ग्लजिंग, नथिंग. शांत. राजा ऐकत होता. शुकदेव सांगत होते, स्थिमित होऊन राजा ऐकत होता. काय लाईफ आहे होय. जगात कुठल्या कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठला आग, आम्ही तो फुलांचे पराग. आम्हा नाही नामरूप, आम्ही आकाश स्वरूप जळा, जसा निळा निळा धूप. राजाने प्रश्न विचारला, महाराज इतकं परिपक्व ज्ञान जिथे आहे तो कधी बोलला नाही का? भरत कधी बोलले नाहीत का? जड भरत बोलले ना राजा. तेच मला सांगायचं. एकदा सिंधू सव्वीर देशाचा राजा काही निमित्तानं आलेला होता आणि तो कलकत्त्याला म्हणजे कपिलांकडे चाललेला होता. आणि त्या कपिलांकडे जाता जाता त्याच्या 4 भोयांपैकी, भोई म्हणजे पालखी उचलणाऱ्याला भोई म्हणतात, भोई, त्या 4घांपैकी एकाचं पोट बिघडलं, अचानक बिघडलं. आणि अचानक दुसरा माणूस कोण आणणार इथे हे दिसलं. शेताच्या बांधावर बसलं, ते इकडे तब्येत चांगली दिसली, उचलली पालखी. उचलली नाही ना, प्रकारच नाही हो. येस येस अँड फादर येस, ऑलवेज येस, अशी सॅन फ्रान्सिस्को म्हणून एक संत होऊन गेला फ्रान्समध्ये, त्याचं वाक्य आहे. बर असं असं तसं तसं कशाला नाही, उचल. चालायला लागले. आता ते तिघं असं आहे, पालखी चालताना ते खडाक 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 असं ते पावलं तशीच चालायला लागतात, नाही तर असं होईल ना. तसंच झालं. ते 3 जण जे चालत होते ते राजाला कुठे धक्का बसू नये आणि हा चालत होता अलगद, पायाखाली काही मरू नये. मला जसा जगायचा अधिकार आहे तसा त्या आळीला जगायचा अधिकार आहे ना. त्याला तिच्यावर मला पाय द्यायचा काय अधिकार आहे? मुंगीला मला मारायचा काय अधिकार? जो जन्माला घालू शकत नाही, जो जिवंत करू शकत नाही, त्याला कुणाला ठार मारण्याचा अधिकार नाही. हा साधा सिद्धांत हिंदू धर्माचा लक्षात घ्या. म्हणून आपण हिंसा नाही करत. अहिंसा परमो धर्म म्हणतो आपण. फक्त धर्महिंसा तथैवच हे पण सांगितलं पाहिजे. आणि परिणाम असा झाला, ते अशी पालखी अशी हेंदकळायला लागली हो. ते वरचं बांबू काय, वरचा काठ पट्टी ती डोक्याला लागायला लागली राजाचा. खूप रागराग झाला राजाचा. आधी बरंच कथा आहे, पण तो शेवटी बाहेर आला आणि त्यांनी या नवीन माणसावरती, नवीन जो गडी आहे त्याच्यावरती तलवार उगारली. तलवार अशी लावली. कोण रे? कस्तम, कोण आहेस तू? कळत नाही? बाहेर आहेस का प्रेत आहेस? तुला कळत नाही का? ठार मारतो म्हणजे कळेल. एकदम अंगावर आला. आजपर्यंत बोलले नव्हते, शुकदेव सांगतात. पण ज्ञानाच्या तळमळीनं गुरुकडे चाललेला हा मुमुक्षू आहे. याच्याशी जर मी नाही बोललो तर शास्त्रात सांगितलेला संतांचा महिमा बिघडेल, म्हणून आयुष्यात पहिल्यांदा बोलले. पण इतकं प्रगल्भ ज्ञान दिलंय त्याला. अर्धोन्मिलित नेत्र असायचं त्यांचं नेहमी असे. डोळे उघडून उघडून नाशिवंत प्रपंचाकडे काय बघायचं? ही कोण आहे, तो कोण आहे, ते काय ठेवलंय, झाला वाटतं स्वयंपाक. इतकं लक्ष ठेवण्यासारखं काय आहे? म्हणून बघा साधूंचे डोळे कुठेही फोटोत सुद्धा ते असे दिसतात का? अर्धोन्मिलित नेत्र.
तुर्येमध्ये असतात ना, विश्वाचंही भान आहे आणि परब्रह्माचंही भान आहे. या अवस्थेला तुर्य अवस्था म्हणतात. जाणे ब्रह्म, जाणे माया, ते एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी म्हणून. सर्वसाक्षिणी अवस्था आहे. सर्व जाणे म्हणून या तिला सर्वसाक्षिणी म्हणती, समर्थांची ओवी आहे. पण आज वृत्तीवर आले, देहभानावर आले आणि बोलले. घनगंभीर असा खोल विहिरीतून शब्द यावा असा पहिल्यांदा शब्द उमटला. राजा चिडचिड करतोय. काय, कोण आहेस तू, काय तुझं नाव आहे? राजा, जगातला सगळ्यात अवघड प्रश्न विचारलास रे. त्यात काय अवघड आहे? याला कुणी पकडून आणला रे? मूर्ख मनुष्य कोण? साधं उत्तर देता येत नाही. कोण आहे? राजा, कारण मळलेली लुंगी होती, मळलेलं जानवं होतं, दाढीचे खुंट वाढलेले. कळत नाही बरं संत. पूर्वी राख सावडायचा कार्यक्रम असायचा बघा. चुली होत्या तेव्हा राखेखाली झाकलेला निखारा कळायचा नाही, चुकून झटका बसायचा. जुन्या लोकांना कळेल. राखेखालचा निखारा जसा कळत नाही तसा सर्वसामान्यांच्या मध्ये दडलेला संत कळत नाही. तो कळूच देत नाही कोणाला. पण आज मुद्दाम बोलतायत. राजा, हा प्रश्न मी तुला विचारू, तू कोण आहेस? अरे मी सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण म्हणतात याला. राजा, इथलं लंबाडं नाव सांगितलंस तू. सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण, यातला तू कोण आहेस? बोल, कोण आहेस? जरब म्हणतात ना. शब्द ऐकला आणि राजाच्या हातातली तलवार गळून पडली. राजाला कळलं हा अवली आहे कोणीतरी. हात जोडले. अप्रतिम श्लोक आहे हो इथे. कस्त्वं निगूढश्चरसि द्विजानां बिभर्षि सूत्रं कतमोवधूतः. महाराज, आपण कोण आहात? गळ्यामध्ये जानवं धारण केलेले, साधा वेश धारण केलेले आपण कोण आहात? मला आपलं नाव सांगा. मला रागवू नका, मला शाप देऊ नका. नाहं विशंके सुरराज वज्रा नत्रक्ष शूलान्न यमस्य दंडात. मी विष्णूच्या सुदर्शनाला घाबरत नाही, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदंडाला घाबरत नाही, यमाच्या यमदंडाला घाबरत नाही. या सगळ्यांशी मी दोन हात करू शकतो. मी फक्त घाबरतो तो ब्राह्मणांच्या, ब्रह्मज्ञानी महापुरुषांच्या शापाला. त्याला शाप देऊ नका. राजा, घाबरू नकोस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू कोण आहेस? तुझं नाव काय? तू म्हणला मी तरी असं समजतोय मी सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण. राजा, सिंधू सव्वीर देशाचा राजा हे तू आहेस का तुला मिळालेली जबाबदारी आहे? तो म्हणला जबाबदारी आहे. मग जबाबदारीला तू स्वतः मी का म्हणतोयस? तात्पुरती मिळालेली उपाधी आहे ती. त्यापूर्वी कोणीतरी दुसरा राजा होता, तुझ्यानंतर दुसरा कोणीतरी राजा होईल. तो म्हणला मग मी रहुगण. हा, आता तेवढंच काढा. ऑपरेशन असं करतात संत. नको असलेला मोतीबिंदू काढून टाकतात आणि मग स्वच्छ दृष्टी होते की नाही. अगदी. आता रहुगण हे नाव तुझं कोणी ठेवलं? आई वडिलांनी. दुसरं ठेवलं असतं तर ते नाव तुझं. नाव आपलं नसतंच. कोणी हाक मारली हे आपल्याला कळावं आणि लोकांना हाक मारायला सोपं जावं म्हणून नाव ही व्यवस्था आहे. आपलं नाव नाहीच आहे ते. मकरंद बुवा आहे, माझं थोडीच नाव आहे. ते अनासपुरी पण आहेत ना. किती काल कीर्तनकार आले होते कुडाळचे, मग त्यांचं नाव मकरंद बुवा आहे. खूप लोकांचं नाव मकरंद असतं. अहो, तुम्ही गर्दीमध्ये उभे राहा आणि जोरात ए बावळटा म्हणून हाक मारा, 100 80 लोक मागं बघतात. नाव नाहीये आपलं. नाव ही जगामध्ये सामील व्हायची विशेष व्यवस्था म्हणून नाव आहे. म्हणून रहुगण बाजूला ठेव. आता काय उरला? मी हे तुझं एकट्याचं नाव आहे का मी सर्वनाम आहे? बोल. खळखळ खळखळ डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. महाराज, मला कळत नाही मी कोण आहे. अरे, आपण मम वरून मीचा उल्लेख करतो. या लोकी धनवंत मी श्रीमंती वरून मी श्रीमंत आहे. श्रीमंती हा गुण आहे, त्याच्यावर मम आहे होते, माझं आहे, ते मी नाही आहे.
या लोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्याब्धी मी, धीर मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, चतुर मी, सर्वज्ञ मी, श्रेष्ठ मी, भोक्ता मीच, सुजन सुजाण मी, सुजन मी, स्वानंद मी, शूर मी, मी हेची कळे परंतु न कळे कोठील मी, कोण मी नावाची गोष्ट आहे कुठे? बाबा डाव्या कोपऱ्यात इथे मी बसवलाय बरं का. असा फ्यूज असतो की नाही, इथे फ्यूज आहे, इथून पुढे आलं बरं का ते सगळं सप्लाय. कुठून आलंय काय? सर्वत्र असणाऱ्या परमात्म्याचं कनेक्शन आपल्या देहात कुठे उतरलंय? मी नावाचा बोध जिथे होतोय तो आहे कोण? मी. देह पंचमहाभूतांचा आणि त्रिगुणांचा म्हणजे पंचमहाभूतांचा. आत्मा म्हणजे परमात्म्याचं कनेक्शन आहे. मी नावाची गोष्ट आहे कुठे? समर्थ म्हणाले एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणीला मध्ये. आयुष्यभर मनुष्य याचा विचार करत नाही, मी नावाची गोष्ट नाहीच आहे काही. चरणाजवळ बसला, महाराज मला ज्ञान द्या. अरे ज्या अहंकारात चालला, तुझी पालखी जरा वाकडी तिकडी झाली, लगेच खाली उतरून माझ्यावरती तलवार उगारलीस. मी हे बोललो नसतो तर अजून उर्मटपणा केला असतास. एखादा आजार नसता तो तुझ्याकडनं मारला गेला असता. तू साधा विचार कर, तुझ्या आतमध्ये राहून तुझी देहाची पालखी इतकी वर्ष ज्यानं चालवली, त्याचा कधी विचार केलास का? जे नाव घेऊन चाललायस ना, मी सिंधू सफीर देशाचा राजा रघुगण, ते सद्गुरूंच्या युनिव्हर्सिटीत चालणार नाही रे. शुकदेव पहिल्यांदा जनकांकडे गुरूंकडे गेले. जनकाने प्रश्न विचारला, कोण आहे? बाहेर उभे होते. ते म्हणले मी शुक. जनक म्हणाले मीला बाहेरच ठेवा, शुकाने आत यावं. देह म्हणजे दूध जेव्हा आपण विरजतो ते दुसऱ्या दिवशी काय होतं? त्याचं दुधाचं दही होतं. तसं आपण आमटी भात म्हणजे अन्न खातो, त्याचा देह होतो. दही ही जशी दुधाची विकृती आहे, तसा देह ही अन्नाची विकृती आहे. राजा खूप मोठा आहे संवाद इथे. भवाटवीचं वर्णन आहे. आटवी म्हणजे समुद्र किंवा आटवी म्हणजे अरण्य. आटवीचे अनेक अर्थ आहेत. मनुष्य या देहाला घेऊन जगात उतरतो आणि या देहाच्या अनुषंगानं अनेक देह आणि गेह याची इतका रमतो, त्यामुळे आपल्या खऱ्या स्वरूपाला विसरून जातो. जन्मोजन्मी भटकत राहतो. जसा एखाद्या अरण्यात मनुष्याला कुठून निघालून कुठे बाहेर जातो कळत नाही, तसं होऊन जातं रे राजा. आणि याला उपाय काय? याला उपाय आत्मज्ञान संपन्न अशा सद्गुरूंच्या पायाच्या धुळीचा अभिषेक करून घे. जा कपिलांकडे, चरणावर मस्तक ठेव त्यांच्या, आणि त्यांच्याकडून गैरसमज दूर करून घे. मी नावाची गोष्ट काही नाहीच आहे. अप्रतिम अशी ही जडभरतांचा उपदेश आहे हो. म्हणून मी आणि माझं याच्यामध्ये, मी माझं आणि वासना या तीन याच्यामध्ये आयुष्यभर म्हणजे अनंत आयुष्य भरकटत राहतो. शेंबडामध्ये जशी माशी अडकली ती बाहेर पडू शकत नाही, असे आपण मी आणि मममध्ये अडकलेलो आहोत. भागवत सांगतं थोडे क्विट व्हा, थोडा वेळ मेडिटेशनला बसा. नाही आहे काही मी आणि माझं म्हणजे. यानंतर शेवटचा अध्याय जो आहे 5व्या स्कंधातला, तो 26वा अध्याय हा नरकांचे वर्णन करणार आहे. कुठला अपराध केल्यावर काय नरक, कुठला नरक प्राप्त होतो. आपल्याला काही जायचं नाही, त्यामुळे पत्ता कशाला पाहिजे? ज्या गावाला जायचं नाहीये. त्यानंतर 6वा स्कंद हे नामस्मरणाचं महात्म्य सांगणार आहे. बरं, सगळ्या प्रकारची पातक करणारा, पण केवळ मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि त्या नारायण नावाचा जप सातत्यानं म्हणजे मुलाच्या निमित्तानं जप करणारा, बरं, त्याचा परिणाम असा झाला की त्याला भगवंताच्या दूतांचं दर्शन झालं. विष्णू स्वरूप असणाऱ्या विष्णुदूतांचं दर्शन झालं आणि तो अंतर्मुख झाला. आणि त्यानं विचार केला की मी देवाच्या नाही मुलाच्या नावानं नारायण नारायण म्हणालो तर माझा उद्धार झाला, तर मी नारायणाच्या नावानं नारायण म्हणलो तर. आणि या अजामेळाची सुंदर कथा येते. नाम भरपूर का बरं, नारायण नारायण नाव खूप. मला ही सगळी नावं आवडतात. भागवतातली बरीचशी नावं आहेत त्यातली.
नारायण, उद्धव, एकनाथ, देवेंद्र, सगळी अशी छान नाव आहेत. असं यानंतर विश्वरूपाचा कथाभाग येतो. नारायण कवच. आपलं आपण काही स्तोत्र म्हणलं पाहिजे बरं का. सगळं गुरुजींना नाही सांगायचं. आपण जे म्हणू शकत नाही ते गुरुजींना सांगायचं. पण काही गोष्टी आपण स्वतः म्हटल्या पाहिजेत. सारखं आपण नुसतं लोकांना सांगतो अनुष्ठान करा. आपलं आपण करा. आपला आपण व्यायाम करायला पाहिजे ना. हे आपण इंद्राकडून शिकू शकतो. त्यानंतर इंद्राकडून सुद्धा अपराध काय घडला येतं. सुंदर कथानक आहे. या वृत्रासुराची कथा येते. सुंदर कथा आहे वृत्रासुराची. वृत्रासुर म्हणजे पूर्वीचा चित्रकेतू नावाचा राजा असतो. आणि त्याला अंगिरा आणि नारदांच्या कृपेने एक मुलगा होतो. आणि खूप खूप सुंदर कथा आहे. आणि नंतर त्याला अंतर्मुख व्हायला होतं. आणि तो साधना करून इतका अधिकारी होतो की सिद्ध होतो. पण एकदा मोक्ष मिळाला की आपण ठरवू शकतो की मी मोक्ष मिळालाय पण मी परब्रह्मात स्वरूपात नाही राहणार. मी याच स्वरूपात राहीन. साक्षात्कार माझा मी मेंटेन करीन. आणि मी हिरण्यगर्भात पडून राहीन. आणि मला बघायचंय सगळं विश्व. मी पलीकडच्या विश्वात जाऊन येईन. असे फिरत असतात बरं का. आजही आपण हे करू शकतो. किंवा आजही असे लोक एखादा असा आकाशात तरंगत भागवत ऐकत असेल. काय बुवा सांगतोय एखादा माहित नाही आपल्याला. तसा तो असतो. सिद्ध, चारण, भाट अशा काही स्वरूपात बदलतात ते लोक. आणि ब्रह्मदेव जेव्हा सृष्टीचा विनाश करतो त्यावेळेला ते मूळ स्वरूपात परावर्तित होतात. त्यांचा मोक्ष बिघडत नाही कधी. त्यांना काही चुकीची वासनाच होत नाही. तर त्याला पार्वतीचा एक शाप मिळतो. आणि तो पुढच्या जन्मी वृत्रासुर कसा होतो ही कथा होते. वृत्रासुराचा उद्धार कसा होतो हे सांगून हा 6वा स्कंध समाप्त होतो. 7व्या स्कंधामध्ये प्रामुख्यानं कथा आहे ती हिरण्यकश्यपूनं आईला केलेल्या उपदेशाची. सुंदर कथा ही सुद्धा. पण हिरण्यकश्यपूनं तपश्चर्या केली आणि भगवंताकडे काही मागणं मागितलं. ते मागणं असं मागितलं की मला घरात मरण नको, मला बाहेर मरण नको, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु तथास्तु तथास्तु. शेवटी तसाच तू. आणि ती आधी भगवंताकडे गेली. आणि यानं जो त्रास द्यायला सुरुवात केला तेव्हा भगवंताने एक सुंदर रूप धारण केलंय प्रल्हादाच्या निमित्तानं. त्याला राग, अनुराग आणि संराग अशी 3 मुलं झाली आहेत. 4था मुलगा आईच्या पोटात आहे. त्यावेळेला इंद्र त्या कयाधूला पळवून घेऊन चालला होता. तेव्हा नारदानी येऊन तिला वाचवलं. इंद्राला विचारलं अरे काय वागतोयस तू. स्त्री दाक्षिण्य आहे की नाही. राक्षसासारखं काम करतोयस तू. स्त्री दाक्षिण्य काय आहे की नाही तुझ्याकडे. तो म्हणला अहो महाराज त्याचा बाप इतका ताप देतोय. पोरग किती ताप देईल म्हणून त्याला मी ठार मारणार आहे. अजिबात नको. तोच तुम्हाला सोडवणार आहे सगळ्यातनं. आणि असं सांगून त्या नारदांनी तिला, कारण हिरण्यकश्यप तो युद्धाला गेलेला होता. नारदांनी कयाधूला हिरण्यकश्यपूच्या पत्नीला आपल्या आश्रमात नेलं. आणि आपल्या आश्रमातले अनेक ऋषीमुनी जे आहेत त्या ऋषीमुनींच्या पत्नींना सांगितलं हिची काळजी घ्या. तिला सांगितलं तुझा नवरा परत येईपर्यंत सुरक्षित राहा माझ्या इथे. काहीही माझ्या इथे तुला कोण त्रास नाही. सगळ्या ऋषी कारण अनेक ऋषी प्रापंचिक होते. नारद ब्रह्मचारी होते पण बाकी बहुतेक ऋषी 90% प्रापंचिक आहेत. त्यांच्या स्त्रिया तिची काळजी घेतात. आणि रोज ती कीर्तनाला बसते. आणि नारद महाराज आरंभ करतात नारायण. कीर्तनाला आरंभ कशाने होतो त्यांचा. सततच ते नाम गातात. आणि ते बाळ असं भाग्यवान आहे आईच्या पोटात असताना सद्गुरू मिळाले हो. हे तर माणसं मरायला टेकली तरी सद्गुरू करत नाहीत. आरशात बघून गुरुपौर्णिमा. एक आजोबा आमच्या इथले अगदी ह्याला टेकले बरं का. आणि डॉक्टर म्हणले आता संपलं आमचे उपाय संपले. तेव्हा तुम्ही आता नाम घ्या. हे आजोबा एवढे पक्के होते. कशाला म्हणले तिकडंच चाललोय. कशाला नाम घ्यायचं. कशा करता बोलतोय मी. योग्य वेळेला सद्गुरू मिळावा. या जगातला पहिला महामानव कोण असेल. आईच्या पोटात असताना सद्गुरू मिळाले तो म्हणजे प्रल्हाद आहे. केवढा अधिकारी असेल. मला प्रल्हादाबद्दल खूप आदर वाटतो याकरता कारण तो या मायेत उतरण्यापूर्वी शिष्य झाला. आणि यानंतर या मुलाला खूप छळलंय वडिलांनी. किती छळलंय. एका आर्यत भागवतो की आणिला त्वरेने पर्वत शिखरासी लोटीला खोली परितो निर्भय चित्ती वाहे नारायणासी खोली. तो
तुकोबांनी याचा आधार घेतलाय. अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद परी तो नारायण विस्मरेना. समर्थांनी मनाच्या श्लोकात लिहिलंय की महाभक्त प्रल्हाद हा कष्ट केला म्हणून तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय. कुठाय तुझा नारायण असा प्रश्न विचारला गेला. हा पाकिस्तानातल्या मुलतान नावाच्या प्रांतात घडलेला प्रसंग आहे बरं का. त्याचं मूळ नाव आहे मूलस्थान. आजही जपून ठेवलंय म्हणतात ते सगळं त्यांनी. फक्त मुसलमान पुजारी आहेत तिथे एवढंच. आणि धावत धावत गेला. या खांबात आहे का? तो म्हणला बाबा सगळीकडे आहे. म्हणल्यावर या खांबात आहे का काय विचारता. आणि सगळ्या खांबातून आवाज यायला लागला गुरु गुरु गुरु. आणि असा आवाज येतोय काय गुरु. आणि धावत धावत गेला आणि एका खांबाला लाथ मारली म्हणतात इथे वर्णन आहे. मुष्टी प्रहार केला आणि काय केलं कडान तिरकडे तकता तिरकडे एकदम तुभंग झाला त्याचा. आणि कडकडला स्तंभ कडकडले गगन धरणी होत आहे कंपायमान. कडकडली नक्षत्रे पडता ती जाण दिव्य रूपे प्रगटे तो सिंहवदन. जय देव जय देव जय मा जय देव जय देव जय महावरिया. आरती ओवाळू नरसिंहराया. आणि असे भगवान प्रगटले. सिंहही आहे एवढा मोठा त्याचा जबडा आणि हात माणसाचे पंजे सिंहाचे. नरही आहे आणि सिंहही आहे. आणि आणि हा तलवार घेऊन धावला. 2 वाजवल्या होत्या त्याला. काटा काढून टाकतो अशी हातातली तलवार काढून काय करणार देवासमोर. भगवंताने त्याला असा धरला असा आणि उमऱ्यात जाऊन बसले आणि मांडीवर घेतला. आणि आकाशामध्ये आकाशवाणी झाली. तू म्हटला होतास मला घरात मरण नको बाहेर मरण नको. आत्ता भगवान तुला उमऱ्यात घेऊन बसलेत. तू म्हटला होता मला जमिनीवर मरण नको आकाशात मरण नको. त्यांच्या मांडीवर तू आहेस. दिवसा नको रात्री नको. आता संध्याकाळ आहे. सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स केप्ट ठेवलेल्या आहेत व्यवस्थित. पण तरी तू मेला पाहिजेस कारण तू लोकाला ताप देतोयस. आणि खास करून त्याच्या पोटामध्ये नख खुपसली हो. श्री नरसिंह भगवान की श्री नरसिंह भगवान की श्री नरसिंह भगवान की. आणि फेकून दिला त्याचा देह. आणि असे त्या सभेमध्ये सभेमध्ये असे फिरायला लागले का अजून राग गेलेला नव्हता. आता भगवंताची स्तुती करायला म्हणून बाहेर जी विमानं जमली होती ब्रह्मदेव लक्ष्मी आमके तमके चंद्र वरुण ती विमानं अशी होती. पण राग गेल्याशिवाय नको पुढे जायला. नाही तर ते आपलं विमान रागावलेलं आहे. शेवटी ब्रह्मदेवाने सांगितलं लक्ष्मीदेवी तुम्ही पुढे जा. तुम्ही पुढे जा. असं आहे नवरा किती रागावला नंतर आपल्या लक्ष्मीसमोर कसलाही विष्णू असो. लक्ष्मी म्हणली कळलं ना मी आहे म्हणून प्रपंच आहे. आणि आली ना लक्ष्मीदेवी अशी समोरनं. भगवंताने हो असं आहे नवऱ्याचा मूड काही असो बायकोचं वाक्य बस झालं ते काम लॅपटॉप बाजूला ठेवा जेवायला बसा. त्याचा मूड काही असो अशी बस झालं अवतार कार्य झालंय ना कार्य. आता अवतार याचं आरशात बघा एकदा अवतार. लक्ष्मीला वाटलं बर तो लगेच असा कुठलं काय हो त्यांनी जोरात गर्जना मगाचपेक्षा जोरात हो. लक्ष्मी घाबरली भरा 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 गेली. ब्रह्मदेवाला म्हणली अहो हे नाही आहे ते आमचे खूप चांगले आहेत. हे कोणीतरी वेगळे दिसत आहेत. सगळ्या पुरुषांनी लक्षात ठेवा वर्षातनं 1 दिवस नरसिंह अवतार दाखवत चला वर्ष चांगलं जातं. असा अर्थ नव्हे. असा अर्थ नव्हे. गंमत जरा. पत्नी अशा अर्थानं क्लेम करायला गेली लक्ष्मी. तिला भगवान भगवान जिंकले गेले नाहीत. भगवान पत्नी म्हणून तिच्यावर प्रेम नाही करत भक्त म्हणून प्रेम करतात. भक्त म्हणून जर ती गेली असती तर एका क्षणात शांत झाली असते. पत्नी तुम्हाला काय करते नाही. इथं श्लोक आहे बरं. मला माझे भक्त किती आवडतात. आत्मयोर नच शंकरा नच लक्ष्मी. मला माझी पत्नी तेवढी आवडत नाही. मला माझा भाऊ तेवढा आवडत नाही. मला मी जेवढा आवडत नाही तेवढा मला माझा भक्त आवडतो. आत्मयोर नच शंकरा असं म्हटलंय भागवतातला श्लोक.
देवाला सगळ्यात कोण आवडतो? भक्त आवडतो. आणि प्रल्हादाला खूण केली. प्रल्हादा जा पुढे. प्रल्हाद पुढे जातो, चरणावर मस्तक ठेवतो आणि एका क्षणात ताप उतरतो. नेमकी गोळी गेली पोटात गेल्यावर असा खरकन भगवंताचा क्रोध उतरला. त्याला जवळ घेतलंय, पटापटापटा पापी घेतली, चाटायला लागले. सिंह होते ना. त्याला मांडीवर घेतलंय, सांगितलं प्रल्हादा जा, वडिलांचा और्ध्वदेही कर, परत ये आणि माझ्या मांडीवर बस. लक्ष्मीदेवी येऊन उभ्या राहिल्या. अनेकांचं कुलदैवत आहे श्री लक्ष्मी नरसिंह भगवान की जय. बरं, आणि उद्या कितीला येऊ म्हणलं? 4ला येऊ का 4:15ला येऊ? काय तुम्हाला काय जमेल? 4 ठीक आहे. म्हणजे मग 8:15 8:30 पर्यंत. आणि मग पुढचा संवाद खूप चांगला आहे, तो आपण उद्या बघू. प्रल्हादाचा आणि भगवंताचा प्रल्हाद स्तुतीचा अध्याय अप्रतिम आहे. इतका 7 वर्षाचा प्रल्हाद, पण मोठ्या मोठ्या वेदांती लोकांना जमणार नाही इतकं सुंदर त्यानं स्तवन केलंय एवढ्या छोट्या मुलानं. याचा विचार उद्या करूया. आज इथेच थांबतो. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा, वडिलांचा और्ध्वदेही करून तो परत आला, एवढं वाक्य करतो. म्हणजे मग तो देह तसाच पाडून ठेवल्याचा पातक मला लागणार नाही, एवढंच म्हणतो आणि इथे विरमतो. लक्ष्मी नरसिंह भगवान की जय. बरं, सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटून या, भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला 10. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. स्वैर वेगे जीवनाचा, धावतो रथ सारखा. संयमाचा पथही माझ्या, लोचनांना पारखा. सारथी होऊन आता, आवरी अपघात हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी. देह हा कर्मात सरुनी, सफल होवो जन्म हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा.
प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे, प्रेम दृष्टीने पहा, श्री सद्गुरुनाथ महाराज की भवे भवे यथा भक्ति, पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश, नाथस्त्वन्नो यत प्रभो, नाम संकीर्तनय्यस्य, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमन, तन्नमामि हरिं परम, अनायासेन मरणो, विना दैन्येन जीवनम, देहि मे कृपया कृष्ण, त्वयि भक्तिमचञ्चलाम्, त्वयि भक्तिमचञ्चलाम्, त्वयि भक्तिमचञ्चलाम्। जय हो जय श्री भागवता, आरती करू भगवंता, जय हो जय श्री भागवता। श्री शुक मुनीने नाना परीने जल तरणी, जय हो जय श्री भागवता। हे व्यासांची वाणी गावोनी, शास्त्र पुराण परम प्रेमामृत जननी, सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्षतत्त्वदा। गमते जणु मातुतम, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ति जले भरित, श्लोक सुखमळे सेवुनी रमले, भान विसरले रसमीता। महिमा ग्रंथाचा जणबोधाचा स्वयंप्रभेचा, रवी अंतरीचा प्रमहरता।
कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती रामपदी ठेवू माझा जय हो जय श्री भागवता आरती करू हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, भगवान श्री गोपाल महाराज की जय, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की, श्री लक्ष्मी नरसिंह भगवान की जय, सब संतन की जय। सगळ्यांनी बसून घ्या, 2 श्लोक म्हणायचे, डोळे मिटून म्हणायचे, कृपया मध्ये कोणी थांबू नका अशी विनंती। जाण्याच्या मार्गात 2 श्लोक डोळे मिटून म्हणायचे आणि मग आपण आपलं जागा सोडायची, आपल्याला जशी सूचना दिली जाईल आयोजकांतर्फे त्याप्रमाणे। जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता, उपासनेला दृढता लवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ।